नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आजच्या या वेबिनारसाठी आपणा सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असून मागील 20 वर्ष सातत्याने कॉम्प्युटर्स, ॲग्रिकल्चर, बँकिंग अँड फायनान्स, इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध कोर्सेसच्या मार्फत मुलांना शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कामात सतत 20 वर्ष यशस्वीरित्या कार्यरत आहे. या संस्थेतर्फे आजचं एक नवीन वेबिनार योगा ह्या विषयावर आपण अरेंज केलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. योगा, योग म्हटला की साधारणतः आसनांचीच कल्पना आपल्या समोर उभी राहते, परंतु आसने हा योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची अष्टअंगे होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. शरीर अत्यंत प्राकृतिक असले म्हणजे त्याचे आधारे असणारे मन सुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते. मन शुद्ध झाल्यास चित्त अवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञानाचे मार्गाला लागतो. असा हा मुक्तीचा सोपान आहे. आणि अगदी सोप्या शब्दात आणखीन सांगायचं झालं तर योग धर्म नहीं एक विज्ञान है. मन आणि योग याबद्दल आपणास अधिक माहिती करण्यासाठी आपल्या बरोबर आहे तर चिंचोळीकर यांनी स्वतःची योग शिक्षण संस्था इटर्नल योगा अकॅडमी नाशिक येथे चालू केली आहे. मी विनंती करतो डॉक्टर संदीप यांनी आपणास आजच्या विषयास अनुसरून अधिक माहिती द्यावी. डॉक्टर संदीप. थँक्यू. बंधू भगिनींना योग संदीप चिंचोलीकरचा प्रेमाचा नमस्कार. योग साधना म्हणजे काय जाणण्यासाठी योगा सेशन केलेला प्रॅक्टिकल योगा जन्ममृत्यूचे फरक जे योगाबद्दल आपण जाणतो. अर्थात हे सगळं खरं आहे आणि यस खूप जण मुक्तीसाठी मोक्ष मिळवण्यासाठी म्हणून योगाचा अभ्यास करतात. योग जरी मोक्षाचं शास्त्र असलं तरी तुमच्या माझ्यासारखे सामान्य योग हे आरोग्यशास्त्र म्हणून आपण आपलं सुदृढ तरी मुख्यतः
आपल्याला याच्यात प्रॅक्टिकली हे बघायचं आहे की निश्चितपणे हा योग आपल्याला आपल्या स्वास्थ्यवर्धनासाठी, आपल्या ज्या काही शारीरिक तक्रारी असतील त्याच्यासाठी आपल्याला हे योगशास्त्र उत्कर्ष पद्धतीने आज बघायचं आहे. म्हणून आजच्या या व्याख्यानाचं नाव हे प्रॅक्टिकल योग दिलं. आजच्या या व्याख्यानात योगाचा आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे आपण बघणार आहोत. विविध आजारांमध्ये योगाचा उपयोग आपण बघणार आहोत. सोबत काही सोप्या सोप्या योगिक प्रक्रिया ही योगशास्त्राची एक सैर करूयात, एक चक्कर मारूयात योगशास्त्राच्या प्रदेशात नक्की काय काय आहे, कसं कसं आहे. तर योगशास्त्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक चिकित्साशास्त्र म्हणून विकसित होत आहे. योग ही एक जीवनशैली म्हणून विकसित होते आहे. आपल्या आजूबाजूचे अनेक लोक आपल्याला माहिती असतील की ते योगाच्या क्लासला जातात, योग साधना करतात, योगाची जीवनशैली अंगीकारतात आणि स्वस्थ राहतात. समाजात अनेक उदाहरणं आपल्याला असे बघता येते की ज्यांनी योगाचा अवलंब केलाय आणि काही उदाहरणं असे आहेत की यांचं खरंच वय जाणवत नाही. म्हणजे वयाची 50शी आली तरी ते योग करताना त्याच्यामुळे ते फिट आहे, असं आपण अगदी योगाने म्हणतो. वस्तुस्थिती तशीच आहे. योगशास्त्र आहेच एवढं छान की या योगशास्त्राला एक मोक्षशास्त्रापासून एक आरोग्यशास्त्र, जीवनशैली असा प्रवास त्यांनी छान पद्धतीने केलाय. अर्थात मोक्ष हा त्याचा उद्देश आहेच, पण थोडं चरकाचार्यांच्या म्हणजे आयुर्वेदाच्या चरक संहितेच्या संदर्भाने सांगायचं झालं तर धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ यापैकी कुठलाही असो किंवा हे चारही असो, या सर्व पुरुषार्थ आपल्याला जर प्राप्त करायचे असतील तर आपलं उत्तम आरोग्य हे त्याचं मूळ आहे. अर्थातच आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्याला कुठल्याही पुरुषार्थासाठी अर्थकारण असो की मोक्ष कारण असो, या सगळ्यासाठीच उत्तम आरोग्य आवश्यक आहे. योगशास्त्र निश्चितपणे आपल्याला हे उत्तम आरोग्य प्राप्त करून देतं. याच एक आधुनिक त्याची सुधारणा सांगायची झाली तर आपलं जे आरोग्य विभाग आहे केंद्र शासनाचा, त्याच्यामध्ये आयुष नावाचा एक विभाग असतो जो भारतीय चिकित्साशास्त्रांना एक राज्यमान्यता मिळवून देण्याचं काम करतो. या आयुष विभागानेच योगशास्त्र याचा चिकित्सेमध्ये कसा चांगला वापर करता येईल, आरोग्य सुधारण्यासाठी याचा कसा चांगला वापर करता येईल हे मनावर घेतलं आणि आयुष विभागाचे खूप छान छान कोर्सेस, खूप छान छान पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात आणि हे खरंच छान आयुर्वेद शास्त्र म्हणून आपल्याला जाणवता येतं. आधुनिक काळात योगाचा उद्देश हा आयुर्वेदाच्या उद्देशाशी थोडीशी जवळीक ठेवणार आहे. आयुर्वेदाचा उद्देश आपण बघितला तर आयुर्वेदाला सुद्धा आपण एक आयुष्याचं शास्त्र, आयुष्याचा वेद म्हणून आयुर्वेद असं आपण जाणतो. आयुर्वेदाची महती ही योगा इतकीच आहे. दोघांविषयी सांगायचं झालं तर दोघं एकाच माता पित्याचे पुत्र आहेत. एका अर्थाने योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र एकमेकांचे सख्य भाऊ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जसं व्यवहारात दोन सख्या भावांमध्ये सारखे गुण आढळतात, तसं आयुर्वेद आणि योग याही शास्त्रात काही सारखे गुण आढळतात. आयुर्वेदाचा उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे काय, तर स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवून ठेवायचं आहे आणि हे करत असताना चुकून काही आणि आपण आजारी पडतो तर हे आजार सुद्धा आपल्याला बरे करायचे आहेत. हाच उद्देश योगशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला साध्य करता येतो आणि योगशास्त्र याही वाटेवर आयुर्वेदाच्या सोबत आहे ते स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, अर्थात स्वस्थ व्यक्तीने स्वस्थच राहावं, आजारी पडू नये. आणि आजारी व्यक्तीसाठी सुद्धा योगशास्त्र एक चिकित्सेच्या स्वरूपात आपण बघत असतो. आजच्या तारखेला जी काय आपण परिस्थिती बाहेर बघतो याच्यात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण हे थोडस जास्त महत्वाचं असलेलं, ज्याला महत्व प्राप्त झालं अलीकडच्या काळात, की आजारीच पडू नये, माझी इम्युनिटी चांगली राहील, माझं शरीर स्वस्थ राहील, मी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने अधिकाधिक प्रोडक्टिव्ह काम करू शकेल. हे आपल्या सगळ्यांनाच, तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच अपेक्षित आहे. योगशास्त्राच्या माध्यमातून हे घडताना दिसतं. आणि मग स्वस्थ राहण्यासाठी काय करायचं, तर ही स्वास्थ्याची जी गाडी आहे, हे जे फिटनेस ज्याला म्हणूयात किंवा हेल्दी लाईफ
असं आपण ज्याला सोप्या भाषेत म्हणूयात, हे हेल्दी लाईफ, हे स्वस्थ जीवन, हे आपल्याला साधारण ही स्वास्थ्याची गाडी 4 चाकांवर चालताना आपल्याला दिसते. हे 4 चाक नक्की कुठले? तर त्याच्यातलं पहिलं चाक आहे आहार, दुसरं आहे निद्रा, तिसरं आहे ब्रह्मचर्य आणि चौथं आहे व्यायाम. आपल्याला माहितीये की आपल्याला फोर व्हीलर चालवायचा अनुभव बऱ्यापैकी लोकांना, आपल्या सगळ्यांना आहेच. जर गाडी चांगली चालायची असेल तर आपल्याला चारही चाक ते व्यवस्थित लागतील. कुठलं तरी एक चाक पंक्चर असून गाडी चालणार नाही हेही आपल्याला माहिती. कुठल्या एका चाकात हवा सुद्धा साधी कमी असून चालत नाही हेही आपल्याला माहिती. आरोग्याचं तसंच आहे, स्वास्थ्याचंही तसंच आहे. आहार व्यवस्थित पाहिजे, निद्रा परिपूर्ण पाहिजे, ब्रह्मचर्य हेही पाळलं गेलं पाहिजे आणि व्यायाम हा नियमितपणे झाला पाहिजे. अर्थातच हे चौघही गोष्टी जेव्हा आपल्या जीवनात असेल तेव्हा स्वास्थ्याची गाडी सुसाट पडेल यात शंका नाही. एक एक गोष्ट बघूयात कशी बरं करता येईल. पहिली गोष्ट आरोग्यासाठी म्हणून आहार. योगशास्त्र मगाशी प्रस्तावनेत जसं सांगितलं, गैरसमज असा होतो की अच्छा योगा करायचा आहे का, मग कुठले कुठले आसनं करू फिट राहण्यासाठी, कुठले कुठले आसनं करू इम्युनिटी वाढवण्यासाठी, कुठले कुठले आसनं करू माझा डायबिटीस कमी करण्यासाठी. हे प्रश्न मी साधारण दिवसातून एकदा दोनदा तरी काही लोकांच्या तोंडात ऐकतो. जेव्हा लोकांना कळते की अच्छा डॉक्टर योगाचं पण काहीतरी करतात, तेव्हा ओघाने प्रश्न येतो, अच्छा डॉक्टर मग ते मला थायरॉइड लागलाय जरा अशातच, मग ते कुठले आसनं करू? या प्रश्नाचं म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न बरोबर असला तरी एक योग शिक्षक म्हणून, एक योगाचा अभ्यासक म्हणून मला या प्रश्नाचं नेहमीच थोडंसं हसू येतं की लोकांपर्यंत योग जो पोहोचलाय तो फक्त आसन या स्वरूपातच पोहोचलाय. आणि जेव्हा जेव्हा योगाचा विषय येतो तेव्हा तेव्हा लोक पटकन आसनांवर उडी घेतात आणि कुठले आसनं केले म्हणजे मला योग साधेल असा विचार केला जातो. खरं तर योगशास्त्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक जीवनशास्त्र आहे. योगाचा अवलंब करून आपण आपलं जीवन सुखकर करू शकतो. ते फक्त आसनं करून नव्हे, ते फक्त प्राणायाम करून नव्हे, ते फक्त मेडिटेशन करून नव्हे, तर योगात सुद्धा आहाराचा एक छानसा उतारा आपण बघतो. एक छान आहार ज्याला योगिक डाएट म्हणून आधुनिक काळात एक नवीन, हल्ली तसे भरपूर डाएट प्लॅन येत असतात. योगिक डाएट तसं म्हटलं तर संहितांमध्ये सांगितलं म्हणजे आपलं पुरातन शास्त्र. पण योगात डाएट पण असतो आणि एक योगिक डाएट नावाचा एक प्रकार असतो. हे अजून तितकंसं रुजलेलं नाही. तसे भरपूर डाएट आपण व्यवहारात बघतो. बरेचसे डाएट फॉलो करतो. त्याचे चांगले वाईट परिणाम सुद्धा आपण प्राप्त करत असतो. असंच एक डाएट योगात सुद्धा आहे. आणि व्हेन इट कम्स टू लाईफस्टाईल, जीवनशैली जेव्हा आपण म्हणूयात तेव्हा सगळ्यात आधी येतं ते म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा या पद्धतीने. पोटोबाचा विचार आधी होतो जीवनशैलीमध्ये आणि या पोटोबाचा खूप छानसा विचार योगशास्त्राने केलेला आहे. भगवद्गीता हा ग्रंथ आपल्या सर्वांना ऐकून माहितीये, काहींनी त्याचं खूप सखोल अध्ययन सुद्धा केलेलं आहे. भगवद्गीता हा ग्रंथ हा योगाचा एक मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. योगशास्त्राचा अभ्यास भगवद्गीतेच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भगवद्गीता हिला खरं तर धर्मग्रंथाचा दर्जा दिला गेला असेल, पण भगवद्गीता हा खरं तर एक वेदच आहे जीवनाचा. आणि खरं तर प्रत्येकाने वाचावी आणि प्रत्येकाने अवलंबावी अशी ती भगवद्गीता आहे. आपण भगवद्गीतेला स्वास्थ्याच्या दृष्टीने, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा बघतो किंवा योगशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा बघतो तेव्हा भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात आहारविषयीचं एक छानसं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. आणि खरं तर म्हणजे जरी सूत्रात असलं थोडंसं वाचायला अवघड जात असेल, पण हल्ली भाषांतर उपलब्ध आहे. पण हे जे वर्णन आहे आहाराचं हे अगदी तंतोतंत पाळण्यासारखं आहे. या वर्णनावर आपण आपला डाएट चार्ट चेक करण्यासारखा आहे. आहाराचं वर्णन सांगताना भगवद्गीतेने आहाराचे 3 प्रकार सांगितले. पहिला आहे सात्विक आहार, दुसरा आहे राजस आहार, तिसरा आहे तामस आहार. ऐकून आपल्या सगळ्यांना हे माहिती असतं की आहार कसा असावा, पौष्टिक असावा, सात्विक असावा. हे आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलं गेलंय, पेपरमध्ये वाचलंय, मासिकांमध्ये लिहून आलं की आहार सात्विक असावा. हो, आहार सात्विक असावा, खरंय. मग सात्विक म्हणजे काय?
भगवद्गीता आपल्याला सांगते. सात्विक आहार म्हणजे काय? तर असा आहार जो तुमच्या शरीराला बल प्रदान करेल, असा आहार जो तुमच्या त्वचेचं वर्ण छान ठेवेल, असा आहार जो षड्रसांनी युक्त आहे, असा आहार जो तुम्हाला दिवसभर कामासाठी ऊर्जा देणार आहे, असा आहार जो तुमचं मनस्वास्थ्य टिकवून ठेवणार आहे. याला थोडंसं विशेष अंडरलाईन करेल मी. असा आहार जो तुमचं मनस्वास्थ्य टिकवून ठेवणार आहे, मनाला स्वस्थ ठेवणार आहे. असा आहार म्हणजे सात्विक आहार. वळूया राजस आणि तामस आहाराकडे. राजस आहार कसा आहे? हे तो आहार ते गुण वाढवणार आहे ना मित्रांनो. तिकडे लक्ष दिलं पाहिजे थोडंसं. जेव्हा आपण सात्विक आहार घेणार तेव्हा आपला सात्विक वृत्ती आपल्या आचरणात वाढणार आहे. जेव्हा तुम्ही राजस आहार घेणार तेव्हा राजस वृत्ती वाढणार आहे. जेव्हा तामस आहार घेणार तेव्हा शरीरातला तमोगुण वाढणार आहे. ते वाढल्यावर काय होतं हे मी सांगेन. पहिले आहार बघून घेऊया. राजस आहार कसा आहे? हा तिखट गोष्टी, आंबट गोष्टी, खारट गोष्टी या ज्या रसाच्या गोष्टी आहेत तिखट, आंबट, खारट या रसात्मक आहार जो आहे हा राजस आहार आहे. यासोबत उष्ण, गुणांनी उष्ण, गरम जेवायचं ते उष्ण नाही, गुणांनी उष्ण जे खाल्ल्यानंतर शरीरात हीट वाढते असं उष्ण. सो असा उष्ण आहार राजस आहार आहे. मसाल्याचं, जळजळीत, तिखट असे जे पदार्थ आहेत हे सगळे आपण घेऊयात राजस आहार कॅटेगरी. तिसरा प्रकार आहे तामस आहार. तामस आहार काय आहे? तर असा आहार जो शिळा झालेला आहे. भगवद्गीतेच्या संदर्भाने सांगायचं झालं तर साधारण 3 तासापेक्षा आधी बनवलेला सगळाच आहार हा तामस आहार मानला जातो. शिळा आहार हा सगळा तामस आहार आहे. उष्ट होण्याचं कारण हा तामस आहार आहे. जो आहार खूप वेळ झालाय बनून पडलेला आहे अशा पद्धतीचा असलेला आहार हा तामस आहार आहे. आता जो आहार आपण घेणार तो आहार त्या प्रकारचे गुण, त्या प्रकारचे आपले बिहेवियर पॅटर्न तयार करणार आणि अर्थातच आपण खूपदा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी विचार करतो. आपण खूपदा सायको अभ्यास करताना आपण बघतो की कुठल्यातरी सायकियाट्रिस्टचं काउन्सिलिंग करावं की काय, बरोबर? तशा पद्धतीने आपण बऱ्याचदा जातो सुद्धा काहीतरी काउन्सिलिंग करायला म्हणा, काहीतरी मानसिक विकारांसाठी सुद्धा आपण हल्ली अँझायटी, डिप्रेशन असे प्रकार वाढले. कौटुंबिक व्यवहारांमध्ये चिडचिड होणं, वादविवाद होणं, भांडणं होणं हे सुद्धा प्रकार वाढले. यासोबत सात्विक वृत्ती सुद्धा वाढलेली दिसतात. जेव्हा जेव्हा आपण राजस आहार घेणार, जेव्हा जेव्हा जळजळीत आहार घेणार, तिखट मसाल्याचं खाणार, अतिरिक्त प्रमाणात करोसिव्ह ज्याला म्हणूयात इंग्लिशमध्ये, असे पदार्थ आपण जेव्हा खाणार तेव्हा शरीरात रजोगुण वाढणार. रजोगुण वाढणार म्हणजे काय? हे झाल्यानंतर तुमच्या मनात चिडचिड वाढणार, ईर्ष्या वाढणार, अँझायटी आधुनिक शब्द वापरूया, अँझायटी ज्याला आपण म्हणू हे गुण वाढणार. आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा मी म्हणतो की योग ही जीवनशैली आहे, या जीवनशैलीचा एक भाग म्हणून आहार आहे आणि योगशास्त्रात आहाराचं वर्णन केलंय. तर आपल्या जीवनात जर असे काही प्रश्न असतील की माझी खूप चिडचिड होते, मी अनावश्यक कोणावर तरी चिडतो, अनावश्यक कोणाची तरी असूया करतो, अनावश्यक मध्येच मला अँझायटी क्रिएट होते. आपल्याला जाणवतं की माझं मन स्थिर नाही. असं जर होत असेल तर थोडंसं आहाराचं सर्वेक्षण केलं पाहिजे. तुम्ही कदाचित राजस आहार तर घेत नाही ना. तर तसं होत असेल तर बिफोर गोइंग टू एनी डॉक्टर, बिफोर गोइंग टू एनी सायकियाट्रिस्ट घरच्या घरी करण्याची गोष्ट म्हणजे आहारातला बदल. राजस आहारावरून सात्विक आहाराकडे या. बघा काही बदल घडतोय का? पुढचा आहे तामस आहार. खूप साऱ्या लोकांना तक्रारी आहेत की वजन खूप वाढतंय. डॉक्टर हे आमच्यासाठी रोजच्याच ऐकायचे वाक्य, डॉक्टर मी तर 2च पोळ्या खाते किंवा खातो, तरी माझं वजन वाढतंय. वजन वाढण्याचं कारण काय? बरं वजन ठीक आहे, पण आळस खूप असतो. मला दिवसभर काहीच करावंसं वाटत नाही. सकाळी लवकर उठावंसं वाटत नाही. अशा जर काही तक्रारी असतील, शरीराला जडपणा असणे, वजन जास्त वाढणे, आळस वाटणे, असं जर काही असेल तर कुठेतरी आपला आहार तामस असण्याची शक्यता आहे. आपण गरजेपेक्षा जास्त खात आहात किंवा आपल्या आहारामध्ये शिळं अन्न थोडंसं जास्त प्रमाणात येत असेल तर वजन वाढण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळं टाळलं पाहिजे. पुन्हा एकदा अशाही व्यक्तींना योगिक लाईफस्टाईल मध्ये सांगणं आहे की बाबांनो तो राजस आणि तामस आहार सोडा आणि सात्विक आहाराकडे या.
सात्विक आहार कसा तर षड्रसात्मक आहार असला पाहिजे. खूप छानसं वर्णन जसं भगवद्गीतेत आहे तसं थोडं आयुर्वेदाचा डॉक्टर असल्यामुळे आयुर्वेदातलंही थोडंसं आहाराचे इनपुट पुढे सरते. सो आयुर्वेदात सुद्धा आहार सांगताना अतिशय समग्रपणे आहाराचं वर्णन केलंय. किंबहुना आयुर्वेदातलं आहाराचं वर्णन वाचल्यानंतर जी तृप्ती बुद्धीला लाभते की हो आता आहाराविषयी खूप साऱ्या गोष्टी कळाल्या आणि ही समग्रता अभावानेच तुम्हाला अन्य कुठल्या आहारशास्त्रात दिसेल. खूपच समग्रता म्हणजे अगदी किरकोळ किरकोळ बारीक बारीक गोष्टींचे सुद्धा गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर मग आयुर्वेदात आहाराचे गुण सांगितले तो डॉक्टरांचा भाग झाला की प्रत्येक जे काय आपण खातो डाळी खातो धान्य खातो त्याचे गुण जाणणे आणि तुम्हाला एक डाएट प्लॅन देणे. पण जे आपण समजू शकतो ज्याच्यासाठी डॉक्टर असायची गरज नाही ते म्हणजे आहाराचे साधे सोपे नियम जे आयुर्वेदाने सांगितले. अर्थात ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे. डॉक्टरांचं काम कदाचित नंतर लागेल तर आपण नक्कीच डॉक्टरांची मदत घेणार. म्हणजे आपण घरच्या घरी करू शकतो ते म्हणजे आहाराचे आयुर्वेदात सांगितलेले नियम पाळणं. काय नियम आहेत? साधे सोपे नियम आहेत. आपल्याला हे थोडेसे माहिती असतात, पण ते जोपर्यंत त्याला आयुर्वेदाचं लेबल लागत नाही, तोपर्यंत त्याचा ॲक्सेप्टन्स येत नाही. म्हणून मी आयुर्वेदाच्या संदर्भाने सांगतो. आहार कसा घ्यायचा? तर योग्य मात्रेत आहार घ्यायचा. हा एक फार मोठा चर्चेचा विषय की आहाराची मात्रा किती असली पाहिजे. साधी सोपी गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीची आहाराची मात्रा वेगळी आहे. जो जे काम करतो, ज्याची जी जीवनशैली आहे, त्याच्यानुसार त्याची आहाराची मात्रा ठरणार आहे. आपली आहाराची मात्रा योग्य पद्धतीने ओळखायची असेल, तर अशी मात्रा जे घेतल्यानंतर जेवढ्या क्वांटिटीत आहार घेतल्यानंतर तुम्हाला आळस जाणवणार नाही. जेवढी मात्रा घेतल्यानंतर तुम्हाला आग्रहपूर्वक परत जर जेवायला बसवलं, तर तुम्ही परत थोड्या प्रमाणात खाऊ शकाल. अशी मात्रा ज्याच्याने तुम्हाला ग्लानी येणार नाही. अशी मात्रा जी तुम्हाला पुढच्या कामासाठी बळ देईल, ज्याच्याने तुम्ही फ्रेश राहाल. अशी मात्रा ही तुमच्यासाठीची योग्य मात्रा. सो हिताशी स्यात् मिताशी स्यात् असं योगशास्त्रही सांगतं, असं आयुर्वेदशास्त्रही सांगतं. मिताहार म्हणजे काय? तर जो काही आहार घ्यायचा आहे, तो योग्य वेळेत, योग्य मात्रेत आणि सुपाच्य असा असला पाहिजे. आहार घेताना हा आहार जे आपण साधारण बालवाडीत जी प्रार्थना म्हणायचो, किंवा काही घरांमध्ये आजही म्हटली जाते, की उदरभरणं हे जाणीजे यज्ञ करणं. की हा आहार घेताना मला हा आहार हा यज्ञकर्मासारखा जशी यज्ञाला आहुती देतात, हे एक पवित्र कार्य आहे. सो तसं तेवढ्या पवित्रतेने मला हा आहार घ्यायचा आहे. मग जेवायला बसताना टीव्ही समोर बसत असाल तर ते यज्ञकर्म ठरणार नाही. जेवायला बसताना डोक्यात खूप सारे टेन्शन घेऊन बसत असाल तर ते यज्ञकर्म नाही. जेवताना वादविवाद होत असतील तर ते यज्ञकर्म नाही. हे काही साधेसे सोपेसे नियम आपण पाळले तर निश्चितपणे आहाराच्या बाबतीत आपण खूप चांगले अपडेट होऊ आणि असलेले किंवा भविष्यात होणारे खूप सारे व्याधी आपण टाळू शकू. एका स्वस्थ जीवनशैलीकडे आपण जाऊ शकू. मूव्हिंग टू द नेक्स्ट व्हील दॅट इज निद्रा. वी आर सीइंग द 4 व्हील्स. आपण 4 चाकं बघत आहोत. या 4 चाकांपैकी पुढचं चाक आहे ते म्हणजे निद्रा. अर्थात झोप पुरेशी असली पाहिजे. हल्ली आपण सगळ्यात जास्त काय कॉम्प्रोमाइज करतो जीवनात तर आपण निद्रेला कॉम्प्रोमाइज करतो. झोप आपण पूर्ण घेत नाही. हा साधारण सर्वदूर ते खेड्यापासून शहरापर्यंत आणि शहरापासून ते मेट्रो सिटीज पर्यंत आणि भारतापासून परदेशापर्यंत सर्वदूर हा थोडा दुर्गुणच म्हणूया असं सापडतो. झोपेचं एक वेगळं महत्व आहे मित्रांनो. आहाराच्या बाबतीत आपण खूप कॉन्शियस आहोत काय खाऊ काय नाही. अगदी आपण डाएट चार्ट वगैरे बनवून घेतो डॉक्टरांकडून किंवा डायटिशियन्स कडून. पण ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं ती म्हणजे निद्रा. विशेषतः हे जे आधुनिक उपकरण आपल्या हातात आलेत मोबाईल, लॅपटॉप, तत्सम टीव्ही हे आल्यानंतर आपण काय कॉम्प्रोमाइज केलं तर आपण आपली झोप कॉम्प्रोमाइज केली आणि त्याच्यामुळे काही दुष्परिणाम आपण सर्वच जण आपल्या जीवनात त्रास भोगतो आहोत. तर निद्रा पूर्ण असली पाहिजे. पुन्हा एकदा झोप किती घ्यायची ही व्यक्तिपरत्वे भिन्न आहे. पण एक ॲव्हरेज सांगायचं झालं तर निदान 7 ते 8 तासाची झोप आपली असली पाहिजे. आपण सर्वजण हे जाणतात की एक 7 ते 8 तासाची झोप आणि ती पण साउंड स्लीप म्हणजेच गाढ निद्रा असेल तर ती आपल्याला आरोग्यदायी बनवते. अदरवाईज पुन्हा आज नाही तर उद्या नवीन कुठल्या तरी आजारांना आपण निमंत्रण देतो. कमी झालेली झोप
हे आजच्या तारखेला एन्झायटी, डिप्रेशन अशा विविध आजारांचं कारण ठरतं. कमी झालेली झोप ही आजच्या तारखेला ज्या वाढताना आपण बघतो की पीसीओडी, थायरॉइडचे विकार, डायबिटीस अशा आजारांना निमंत्रण देते. जसं निद्रेच्या बाबतीत तसंच ब्रह्मचर्याच्या बाबतीत. ब्रह्मचर्य याचा लिमिटेड अर्थ घ्यायचा नाही की फक्त शरीर सुख म्हणजे ब्रह्मचर्य, शरीर सुखाचा अभाव म्हणजे ब्रह्मचर्य, असं नाही. तर प्रत्येक इंद्रियाला त्याच्या लिमिटेड स्वरूपात आपले भोग देणे आणि इंद्रियांवर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य. ओके, बघा खूपदा हे ब्रह्मचर्य तोडलं जातं रसनेंद्रियाने, जिभेने. मला कळतं की गोड जास्त नाही खाल्लं पाहिजे, पण काय करणार, जीभ मानत नाही आणि रोज मला जेवणात गोड लागतं म्हणजे लागतंच. मला कळतं की खूप मिरच्या खाल्ल्याने ऍसिडिटी होते, मुळव्याधीचे त्रास होतात, पण काय करणार, रोज ठेचा खायची सवय सुटत नाही. सगळं ठीक आहे, मी आहार वगैरे पाळतोय, पण मला रोज त्या टीव्हीवरच्या ज्या 2-4 सिरियल चालतात ते बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही. चक्षुरेंद्रियाचं ब्रह्मचर्य सोडलं. सो असं ब्रह्मचर्याचं उल्लंघन हे फक्त एकाच अवयवापुरतं नाही, तर सगळ्याच बाजूंनी आपण या ब्रह्मचर्याचं उल्लंघन करत असतो. अर्थातच आजाराचं बीज हे तिथूनच सुरू होतं. पुढचा येतो व्यायाम. निश्चितच आबालवृद्ध सगळ्यांनीच व्यायाम करणं गरजेचं आहे, किंबहुना हा आपल्या जीवनशैलीचा भाग होता. आपले पूर्वीचे अँसेस्टर्स आपण जर आठवले, बघितले, अगदी आपल्या साधारण आजोबांपर्यंतच्या पिढ्या आपल्याला आठवतात. हे लोक नियमितपणे व्यायाम करायचे. त्यांची जीवनशैली आपल्यापेक्षा खूप वेगळी होती. काही नाही तर ते सायकल तरी चालवायचे की जेणेकरून व्यायाम घडायचा. आज तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच जीवनात ज्याचा थोडासा अभाव आहे तो म्हणजे शारीरिक हालचाली. अभाव आहे तो व्यायामाचा. आपण व्यायाम म्हणावा तसं करत नाही. जीवनशैली अशी झाली आहे की घरातून निघायचं, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर चालू करायची, ऑफिसात जायचं, परत घरी यायचं, सोफ्यावर बसायचं आणि नंतर जेवायला डायनिंग टेबलवर बसायचं, व्यायामाचं, नंतर बेडवर झोपी जायचं. शारीरिक हालचाली खूप जास्त नाही, बौद्धिक हालचाली खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. बौद्धिक गोष्टी खूपदा आपण बघतो की याचे ताण वाढत आहेत, पण शारीरिक ताण अजिबातच नाही. पुन्हा एकदा उत्तम प्रतीचा व्यायाम हा आपण सगळ्यांनी केला तर निश्चितपणे आरोग्य चांगलं राहील. विशेषतः 40 खालच्या माझ्या मित्रमंडळींना अगदी मनापासून सांगणे की मित्रांनो, व्यायाम अवश्य करा, कारण 40 नंतर पण पुढे निदान जीवनातले कमीत कमी 30 वर्ष आपले किमान बाकी आहेत असं आपण समजूया. हे पुढचं म्हातारपण जर आपल्याला चांगल्या पद्धतीने घालवायचं असेल, सो टुडे इज द ओनली टाइम when we can work on that. आज वेळ आहे जेव्हा आपण हा व्यायाम करू शकतो. 60-70 गेल्यानंतर ती 40 आमची सगळी 40-50 आमची सगळी नोकऱ्या करण्यातच गेली असं म्हणून नशिबाला दोष देण्यात खरंच काही अर्थ नसतो. सो टुडे इज द ओनली टाइम when you can invest your time in your health. आज वेळ आहे आपण आपला वेळ आरोग्यात इन्व्हेस्ट करावी आणि त्याचे चांगले आउटपुट आपल्याला जीवनाच्या पुढच्या टप्प्यात मिळतील. व्यायामाचा जेव्हा विषय येतो तेव्हा ओघाने येणारा एक विषय म्हणजे योगाभ्यास करू का. निश्चितच योगाभ्यास हा, जसं मी सांगितलं, ही एक जीवनशैली आहे, एक जीवनशास्त्र आहे. त्याच्यात वेगवेगळे प्रक्रिया आपल्याला आढळतात की ज्यांचा उपयोग आपण करू शकतो व्यायामाच्या स्वरूपात, ज्यांचा उपयोग आपण करू शकतो स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी. योगशास्त्राच्या बाबतीत बघायचं झालं तर योगाचा वापर, योगातल्या ज्या विविध प्रक्रिया मगाशी सांगितल्याप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे अष्टांग झाले. याच्या व्यतिरिक्त योगात शुद्धिक्रिया म्हणून एक खूप चांगला एक प्रक्रिया आहे ज्याला आपण बॉडी क्लिन्सिंग प्रोसेस म्हणूया. सो शरीर शुद्धीकरणासाठी या प्रक्रिया चांगल्या प्रकारे वापरता येतात. त्या सुद्धा योगशास्त्रामध्ये खूप सविस्तर आणि छान पद्धतीने सांगितले, ज्याचा वापर केल्याने हल्ली एक व्हॉट्सअपवर एक छान व्हिडिओ फिरत होता. खूप आनंद वाटला तो व्हिडिओ बघून. एक जलनेतीचा व्हिडिओ होता, डॉक्टरांनी तो टाकलेला होता आणि प्रिव्हेंटिव्ह रोल म्हणून जलनेती करावी असा त्या व्हिडिओतला मेसेज होता. खरं आनंद वाटला की योगातलं हे जे शास्त्रीय ज्ञान आहे
हे खऱ्या अर्थाने आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि खूप साऱ्या लोकांनी त्याच्यानंतर फोन करून विचारलं की त्याची जलनेती कशी करायची, मग तू व्हिडिओ पाठवशील का तुझा, किंवा हा जो व्हिडिओ आलाय तो बरोबर आहे का. लोकांचा त्या योगशास्त्राप्रतीचा असलेली श्रद्धा आणि उत्सुकता हे दोघंही बघून खरंच मनस्वी आनंद झाला की अच्छा छान, हा खऱ्या अर्थाने आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आजचंही व्याख्यान हे साधारण त्याच श्रेणीतलं, त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सर्वजण एकत्र आहोत आणि योग या विषयावर चर्चा करत आहोत. तर योगाचा एक चिकित्सा शास्त्र म्हणून जर वापर करायचा असेल, योगाचा अवलंब एक व्यायाम म्हणून आपल्याला करायचा असेल, योगाचा वापर एक जीवनशैली म्हणून आपल्याला करायचा असेल, तर निश्चितपणे एक शास्त्र, अतिशय सुंदर असं शास्त्र, जेव्हा चिकित्सा शास्त्र म्हणून आम्ही योगाचा वापर करतो, तर कुठलंही चिकित्सा शास्त्र हे 2 पद्धतीने काम करतं. चिकित्सा शास्त्राचा पहिला उद्देश आहे तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह रोल. प्रत्येक चिकित्सा शास्त्रात काही गोष्टी अशा असतात ज्या तुमचं आरोग्य टिकवून ठेवतात फॉर प्रिव्हेन्शन पर्पज, प्रिव्हेन्शन फ्रॉम डिसीजेस आय एम टॉकिंग अबाउट. सो आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी, आजारांपासून आपण दूर राहण्यासाठी योगशास्त्र हे निश्चितपणे कार्य करतं. मग या योगशास्त्रात बघायचं झालं, आजारापासून दूर राहण्यासाठी काय करता येईल, तर अर्थातच मगाशी सांगितलं तसं जीवनशैलीतले बदल, आहारातले बदल हे योगशास्त्रानुसार आपल्याला करता येईल. जेव्हा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे आजारांपासून दूर राहायचे, स्वास्थ्य टिकवून ठेवायचं आहे, तेव्हा हे सुद्धा आपल्याला 2 प्रकारे बघायला लागेल. स्वास्थ्य टिकवायचं म्हणजे फक्त माझं वजन मेंटेन आहे, माझं हिमोग्लोबिन मेंटेन आहे, माझं कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं नॉर्मल आहे, अशा पद्धतीने आपल्याला बघून चालणार नाही. आजारांपासून प्रिव्हेन्शन हे जर आपण म्हणत असू, तर हे फक्त शारीरिक स्तरावरचं स्वास्थ्य नाही मित्रांनो, तर हे स्वास्थ्य मानसिक स्तरावरचं पण आहे. पुन्हा सांगतो, स्वास्थ्य हे फक्त शारीरिक स्तरावर अपेक्षा करत असाल तर यू आर ओनली हाफ डन. जेव्हा तुम्ही स्वास्थ्य, हेल्दी असा शब्द वापरतो, फिटनेस हे शब्द जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा हा फिटनेस, हा हेल्दीनेस, हे आरोग्य हे फक्त शारीरिक स्तरावर विचार करून चालणार नाही, तर मानसिक स्तरावर सुद्धा आपल्याला याचा विचार करायला लागेल. चला पहिले शारीरिक स्तरावर बघूयात की योगाच्या माध्यमातून आपण शारीरिक स्तरावर आरोग्य कसं टिकवू शकतो. बघा, कारणांकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे की का अस्वस्थता निर्माण होते, का अस्वास्थ्य निर्माण होतं. आपल्या सगळ्यांना माहितीये, खूप साऱ्या मासिकांमध्ये, टीव्ही चॅनलवर, पेपरमध्ये वाचून झालंय की आपली आधुनिक जीवनशैली हे आपल्यामधल्या वाढत्या आजारांचं कारण आहे. आधुनिक जीवनशैलीत आपण बघतो की बैठक काम वाढलं आहे. आताही काही लोक ऑफिस मधून हे अटेंड करत असतील आणि काही घरी बसून अटेंड करत असतील, पण बैठी जीवनशैली आपली वाढलेली आहे. त्या बैठ्या जीवनशैलीमुळे काय स्वास्थ्यावर परिणाम झाला मित्रांनो, लक्षात घ्या. सांधे जेवढे हलायला पाहिजे होते तेवढे हलत नाही. पूर्वी आपण चालत कुठे जायचो, घोट्याचा सांधा, गुडघ्याचा सांधा, खुब्याचा सांधा, या सगळ्या सांध्यांची हालचाल व्हायची. आज जेव्हापासून आपण कार, टू व्हीलर वापरायला लागलो तेव्हापासून या सांध्यांचा वापर कमी झाला, अर्थात या सांध्यांमधला आखडलेपणा वाढला. ऑफिसमध्ये काम करताना फक्त डोळ्यांची हालचाल होते लॅपटॉप समोर, मानेची सुद्धा हालचाल होत नाही. त्याच्यामुळे मानेचे त्रास लागले, मानेचे स्नायू आखडायला लागले आणि त्याच्यानंतर काय झालं तर मानेचे विकार निर्माण झाले. योगशास्त्रात या हालचाली वाढवण्यासाठी एक खूप छान सुंदर प्रक्रिया आहे. खूप छान सुंदर प्रक्रिया योगशास्त्रात आहे, जिचं नाव आहे सूक्ष्म व्यायाम. जिचं नाव आहे सूक्ष्म व्यायाम. संस्कृत शब्द आहे थोडा सूक्ष्म व्यायाम, ज्याला आपण व्यावहारिक भाषेत म्हणूयात की प्रिपरेटरी मोमेंट्स. योग वर्गात काही जण जर गेले असतील तर वर्गाच्या सुरुवातीला ज्या हालचाली करून घेतल्या जातात, अर्थात वॉर्मअप एक्सरसाइजेस असंही आपण याला म्हणू शकतो. आपण जेव्हा आपली योग साधना प्लॅन करा, जेव्हा तुम्ही योग साधना करू इच्छित असाल, त्यावेळी हे सूक्ष्म व्यायाम करणं, या सूक्ष्म व्यायामांनी सुरुवात करणं हे फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी खूप छान काम येतं. योगाचा अभ्यास केल्यानंतर शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे, पण या फ्लेक्झिबिलिटी कडचं पहिलं पाऊल म्हणजे सूक्ष्म व्यायाम. काही सूक्ष्म व्यायाम आपण करून बघूयात. याच्यात आहे मानेचे सूक्ष्म व्यायाम. सांगण्यापेक्षा एकदा अनुभव घेऊयात, मग बोलूयात त्यासाठी. सर्वजण जिथे आहात, सोफ्यावर बसले असाल, गाडीवर बसले असाल, खुर्चीत बसले असाल किंवा जमिनीवर बसलेले असाल, तर जिथे कुठे बसलेले आहात तिथे फक्त पाठीचा कणा ताठ ठेवून स्वस्थ बसायचं आहे.
पाठीचा कणा ताठ, मान सरळ या पद्धतीने आपण बसणार आहोत आणि करणार आहोत मानेचे सूक्ष्म व्यायाम, वॉर्म अप एक्सरसाइजेस ऑफ नेक. मानेच्या स्नायूंसाठी हे सूक्ष्म व्यायाम अतिशय उत्तम आहे. जे लोक दीर्घकाळ अभ्यास करतात असे माझे विद्यार्थी मित्र, जे लोक दीर्घकाळ कॉम्प्युटरवर काम करतात असे माझे व्यावसायिक मित्र, या सगळ्यांसाठीच हा सूक्ष्म व्यायाम हा अतिशय उत्तम आहे. फक्त ज्यांना स्लिप डिस्क सारखा मानेच्या मणक्यांचा विकार असेल त्या व्यक्तींनी फक्त ऑब्झर्व करा, हा सूक्ष्म व्यायाम करू नका, बघा फक्त. याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार करूया ते म्हणजे हनवटी छातीला लावणे. पहिला सूक्ष्म व्यायामाचा प्रकार हनवटी छातीला लावणे. बघा कसा होतोय. तेवढीच मान मागे टाकायची, सरळ करायची. योगात ही प्रक्रिया करताना याला आपण श्वासाची जोड देत असतो. कसं बघूयात. तुम्ही जण माझ्यासोबत करू शकता. एक श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हनवटी पुढे छातीला लावायची. श्वास घेत मान सरळ करा. पुन्हा श्वास सोडत मान मागे न्या. श्वास घेत मान सरळ. पुन्हा श्वास सोडत मान पुढे. श्वास घेत मान सरळ. श्वास सोडत मान मागे. श्वास घेत मान सरळ. स्वस्थ. बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. तुम्ही जर काही जण व्हिडिओ ऑन करू शकला तर आपल्याला बघता येईल. असो, मानेच्या सूक्ष्म व्यायामातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे साइड वाईज मुवमेंट. हा संथ श्वसन चालू ठेवत आपण करणार आहोत. बघा, डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. पुन्हा करून बघूया. मान डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. रोज साधारण बसल्या बसल्या अगदी ऑफिस मधले लोक सुद्धा एक 5-10 मिनिट काढून या पद्धतीचे व्यायाम करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला योगाच्या क्लासलाच गेलं पाहिजे किंवा रितसर योगा मॅट वरच बसलं पाहिजे किंवा एकांत पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. मानेचे स्नायू बळकट करण्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम आपल्याला कामी येतात. या सूक्ष्म व्यायामामधला पुढचा प्रकार आपण बघू शकतो तो म्हणजे नेक रोटेशन. श्वास सोडत मान खाली न्यायचे आहे. आपण सगळे सोबत करूया. श्वास सोडत मान खाली. श्वास घेत डाव्या बाजूने मान मागे जाईल, उजव्या बाजूने मान पुढे येईल. हीच मोमेंट उजव्या बाजूने करणार आहोत. श्वास घेत उजव्या बाजूने मान मागे, डाव्या बाजूने मान पुढे. अजून एकदा करूयात. श्वास घेत डाव्या बाजूने मान मागे. श्वास सोडत उजव्या बाजूने पुढे. श्वास घेत मान उजव्या बाजूने उजव्या खांद्यावरून मागे आणि श्वास सोडत डाव्या बाजूने पुढे. श्वास घेतच मान सरळ करणार आहोत आणि पुन्हा स्वस्थ बसणार आहोत. हे जसे मानेचे सूक्ष्म व्यायाम आहेत तसेच खांद्याचे सुद्धा काही सूक्ष्म व्यायाम आहेत ज्याच्यात आपण शोल्डर मुवमेंट करू शकतो. एक प्रकार आपण करूया. तसे भरपूर प्रकार आहेत. एक प्रकार करून आपण पुढे सरकूया. शोल्डर मुवमेंट करताना सर्क्युलर मुवमेंट करणे. पुढच्या बाजूला कोपरत एकत्र गुड जुळवणे. त्याच्यानंतर मागून पुढे या पद्धतीने 5 वेळा रोटेशन. हे करताना श्वसन संथ चालू असणार आहे. मागून पुढे 5 वेळा, मागून पुढे 5 वेळा आणि पुढून मागे 5 वेळा. सोपासा व्यायाम. हा व्यायाम आपण नियमितपणे करत राहिलो तर फ्रोझन शोल्डर किंवा हाताला मुंग्या येण्या वगैरे सारखे जे प्रकार आहेत ते दूर होतात आणि आपलं मानेचं खांद्यांचं आरोग्य चांगलं टिकून राहतं. 5 वेळा झाल्यानंतर थांबायचं आहे. सूक्ष्म व्यायामांचा हा प्रकार बघितल्यानंतर पुढे स्वास्थ्य रक्षणासाठी प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळी आसनं योगशास्त्रात सांगितले. बघा, आपण योगशास्त्राचा स्वास्थ्यासाठी कसा उपयोग करता येईल ते बघतो आहोत. पहिले आपली लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली हिला टॅकल करण्यासाठी आपण सूक्ष्म व्यायाम वापरतो आहोत. पुढे आसनांचा अभ्यास आहे. हा अभ्यास आपण निश्चितपणे आपल्या गरजेनुसार करू शकतो. आता हा अभ्यास करताना प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे आहेत मित्रांनो. काही जणांना वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी काही आसनं आहेत. काही जणांना वजन कमी करायचं आहे,
त्याच्यासाठी काहीशी आसनं आहेत. सूर्यनमस्कारासारखी सुंदरशी प्रॅक्टिस आपण याच्यासाठी करू शकतो. विविध आसनं, भुजंगासन असेल, पश्चिमोत्तानासन असेल, पवनमुक्तासन असेल, त्याच्यानंतर अर्धमत्स्यंद्रासन असेल, अशी विविध आसनं आपण शरीराची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी वापरू शकतो. आपला उद्देश असेल की मला फॅमिली हिस्ट्री आहे, माझ्या आई वडिलांना डायबिटीस आहे आणि मला होण्याची शक्यता आहे, किंवा काही जण असतील जे प्री डायबिटिक फेज मध्ये असतील, त्यांच्यासाठी काही उत्तम आसनं आहेत. त्याच्यात मंडूकासन असेल, अर्धमत्स्यंद्रासन असेल, असे उत्तम मंडूकासन, असे विविध आसनं आपण प्रिव्हेंटिव्ह रोल, प्रिव्हेंटिव्ह मेजर या स्वरूपात करू शकतो. अर्थात काही जे आपलं उद्दिष्ट असेल त्याच्यानुसार आसनं आपल्याला निवडावे लागतील. काहींचा उद्देश असेल की शरीराची लवचिकता वाढणं, सांध्यांची लवचिकता वाढणं, त्या दृष्टीने काही आसनं करता येतील. काहींना वाटत असेल माझं पायातली शक्ती जरा कमी पडते, तर पायाची स्ट्रेंथ वाढवणारी काही आसनं आहेत का? तर हो, निश्चितपणे तीही आसनं आहेत. अर्थातच आपल्या गरजेनुसार आपल्याला कुठल्या अवयवाचं स्वास्थ्य वाढवायचंय किंवा आपल्याला संपूर्ण शरीराचं स्वास्थ्य वाढवायचंय, तर मग सर्वांगीण आसनं आपल्याला करावी लागतील. अर्थातच ही आसनं आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिकू शकतात. आपण YouTube चॅनल वरून ही आसनं शिकू शकता, टीव्हीत पाहून शिकू शकता. ज्यांना शक्य असेल ते योग वर्गात जाऊन रीतसर योग शिक्षकाकडून याचं ज्ञान आपण घेऊ शकता आणि हा आसनांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता. वेगवेगळी आसनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे सूक्ष्म व्यायाम झाले, हे आसनं झाले. हॅलो, हे सूक्ष्म व्यायाम ही आसनं ही शारीरिक स्तरावर काम करते. पण मी मगाशी सांगितलं हे स्वास्थ्य आपल्याला 2 प्रकारे मिळवायचं आहे. फक्त शारीरिक स्वास्थ्य म्हणून काम होणार आहे का? फक्त हॅलो, एम आय ऑडिबल? होय सर, करा कंटिन्यू सर. थँक्यू. प्लीज सर. तर हे स्वास्थ्य आपल्याला फक्त शारीरिक स्तरावर नाही मिळवायचं मित्रांनो, आपल्याला मनाने सुद्धा सुदृढ व्हायचंय. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद सुद्धा नेहमी सांगायचे की आपण शरीराच्या बळकटीसाठी आपण खूप काही गोष्टी केल्या. आपण शरीराच्या बळकटीसाठी व्यायाम केले, आपण शरीराच्या बळकटीसाठी आहार वाढवला, सर्व प्रकार केलेत. पण मनाच्या बळकटीचं काय? मुद्दा खूप गहन होता. मनाची बळकटी, मनाचं स्वास्थ्य, याच्यावर त्या काळात विचार, आज सुद्धा लोक याच्याविषयी खूप बोलणं पसंत करत नाही. आज सुद्धा लोक मनस्वास्थ्य आहे का, तर कुठले असेसमेंट न करता म्हणतात हो मला काय झालंय, मी व्यवस्थित. बरोबर, एवढा चांगला हट्टाकट्टात आहे तुमच्यासमोर. सो मनस्वास्थ्य हा खरं तर खूप दुर्लक्षित विषय आपल्या समाजात राहिला. विवेकानंदांनी त्या काळात मनस्वास्थ्याचे धडे आपल्याला दिले होते. खरंच हे पुरुष महापुरुष असतात ते उगाच नाही, यांची दृष्टीच वेगळी असते. विवेकानंद स्वामींनी आपल्याला मनस्वास्थ्याविषयीचे खूप छान धडे दिले आणि अर्थात योगशास्त्र हे मनस्वास्थ्यावर काम करणारं एक महत्वाचं शास्त्र आहे. योगशास्त्राची एक दुसरी ओळख जर तुम्हाला सांगायची झाली तर योगशास्त्राला भारतीय मानसशास्त्र असं सुद्धा मानलं जातं. जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा मानसशास्त्राचा विषय येतो, सायकोलॉजीचा विषय येतो, तेव्हा तेव्हा भारतीय मानसशास्त्र हा एक मोठा विषय सायकोलॉजी मधला आहे. अँड व्हेन इट कम्स टू भारतीय मानसशास्त्र, योगशास्त्राचे ग्रंथ, त्याचा अभ्यास देशापरदेशात सर्वदूर चालू आहे. आणि याच ग्रंथाच्या संदर्भाने सांगायचं झालं तर या मनस्वास्थ्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. ज्याचं श्वासावर नियंत्रण त्याचं मनावर नियंत्रण, असं एक खूप छानसं सूत्र आपल्याला योगशास्त्रामधून वाचायला मिळतं आणि हे अगदी शब्दशः खरं आहे. ऍब्सोल्युटली प्रॅक्टिकल पद्धतीने हठयोगात हे आपल्याला सांगितलेलं सापडतं की जेव्हा आपलं श्वासावर नियंत्रण येईल ना मित्रांनो, तेव्हा मनावर नियंत्रण येईल. जेवढं तुमचं श्वासावर नियंत्रण चांगलं तेवढं मनावरचं नियंत्रण चांगलं. हे कसं मिळवता येईल? अर्थात श्वासावर नियंत्रण याच्यासाठी वेगळं सांगायला नको, आपण सर्व जाणकार आहात. श्वासावरचं नियंत्रण हे प्राणायामाशिवाय आपल्याला मिळणार नाही. इनफॅक्ट प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासावरचं नियंत्रण. प्राणायामाची साधी सोपी व्याख्या जर सांगायची झाली तर प्राणायाम म्हणजे काय, तर श्वास नियंत्रित करणे. जो आत्ता या मिनिटाला तुमचा आणि माझा श्वास हा अनियंत्रित पद्धतीने चाललाय, आपल्याला कळत नाही आपला श्वास कधी येतोय कधी जातोय, किंवा आपलं लक्ष नाही म्हणूयात त्या गोष्टीकडे. तर लक्षपूर्वक हे श्वासाची गती मॅनेज करणे म्हणजे प्राणायाम.
श्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे प्राणायाम. आता प्राणायामाने मनःशांती कशी लाभते याचा एक छानसा डेमो आपण इथे करू शकू. भ्रामरी नावाचा एक प्राणायाम आहे. याच्या बाबतीत म्हटलं जातं अगदी देशापरदेशात विविध युनिव्हर्सिटीज मध्ये, विविध शास्त्रीय संस्थांमध्ये याच्यावर खूप सारे संशोधन झालेत आणि हा प्राणायाम मनाला आनंद देणारा, मनःशांती देणारा, मनाला एकाग्र करणारा असा वेगवेगळ्या सायंटिफिक जर्नलने सुद्धा हे सत्यापित केलं आहे. विविध शास्त्रीय जर्नल मधून सुद्धा याच्याविषयी खूप लेख तुम्ही गुगल किंवा इंटरनेटवर वाचू शकता. आणि इट्स अ व्हेरी सायंटिफिक प्रॅक्टिस टू काम युअर माइंड. इट्स अ व्हेरी सायंटिफिक प्रॅक्टिस टू गेन वन पॉइंटेडनेस, एकाग्रता वाढवण्यासाठी हा प्राणायाम खूप छान आहे. असे सगळेच प्राणायाम मनःशांतीसाठी काम करतात, पण आज वेळेच्या अभावी आपण सगळ्यांचीच प्रॅक्टिस करू नाही शकणार. पण एक भ्रामरी प्राणायाम तुमच्या सोबत करू इच्छितो. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा प्राणायाम आवडेल. यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वजण आहे त्या ठिकाणी पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ ठेवून बसूया. प्राणायाम करण्यासाठी डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. भ्रामरी प्राणायामासाठी डोळे आपण अलगद मिटलेले आहेत. पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे. आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. लक्ष द्या, तुमचा श्वास आतमध्ये येतोय, श्वास बाहेर पडतोय. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा, एक दीर्घ श्वास घ्या. यानंतर आपण भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. कसा करायचा आहे थोडक्यात आधी सांगतो, तोपर्यंत संत श्वसन चालू द्या. प्राणायाम करताना आपण आधी श्वास घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तोंड बंद करून घशातून फक्त हमिंग साऊंड काढत, कंठातून आवाज काढत श्वास बाहेर सोडणार आहोत. पहिले हा आवाज तुम्ही बंद डोळ्यांनीच माझ्या तोंडून ऐका आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळेला दुसऱ्या राऊंडला तुम्ही माझ्या सोबत करा. एक दीर्घ श्वास आत घेतलाय मी, तुम्ही फक्त सध्या ऐका, करू नका. या पद्धतीने भ्रामरी प्राणायाम स्वरयंत्रातून गुंजन आपण करणार आहोत. यासाठी सर्वांनी तयार व्हा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना भ्रामरी रेचक म्हणजे भ्रामरी आवाज करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास, भ्रामरी रेचक. पुन्हा एकदा दीर्घ श्वास, भ्रामरी रेचक. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. सावकाश डोळे उघडा. स्वस्थ बैठक स्थिती, स्वस्थ बसा. तर अशा प्रकारे हा एक प्राणायाम होता. असे विविध प्राणायाम, त्याच्यात नाडीशुद्धी प्राणायाम, अनुलोम विलोम आपल्याला माहिती आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडणे, उजवीने श्वास घेणे, डावीने सोडणे. असे वेगवेगळे प्राणायाम आपण करू शकता. अर्थातच प्राणायाम करताना त्याला थोडस शास्त्रीय ज्ञान असलेले गुरु आवश्यक असतात. या गुरूंच्या कन्सल्टेशन नंतर किंवा हल्ली झूमवर, युट्यूबवर सुद्धा याचे वेगवेगळे व्हिडिओ मिळतात. झूमवर वेगवेगळे योग गुरु किंवा योग शिक्षक आपले क्लासेस घेताना दिसतात. तर अशा कोणाकडून तरी एकदा हा प्राणायाम शिकून घेणे आणि प्राणायामाच्या अभ्यासाने मनस्वास्थ्य टिकवणे हे आपण केलं पाहिजे. सो स्वास्थ्याच्या बाबतीत सांगून झालं. शरीरासाठी आपल्याकडे आसनं आहेत, सूर्यनमस्कार आहेत, सूक्ष्म व्यायामासारख्या काही छोट्या छोट्या एक्सरसाइजेस पण आहेत ज्याच्याने आपण आपली बॉडी फिट ठेवू शकतो. प्राणायामासारखे काही गोष्टी ज्याच्याने आपण आपलं मन स्वस्थ ठेवू शकतो. मेडिटेशन हा त्याच पठडीतला एक अभ्यास. आज आपण मेडिटेशन पण
एक छोटस मेडिटेशन वर्गाच्या शेवटाला आपण करणारच आहोत. तत्पूर्वी योगशास्त्राचा स्वास्थ्यानुसार तर रोल आपण बघितला. वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा योगशास्त्र हे खूप छान चिकित्सा पद्धती म्हणून आपण जाणत आहोत. हल्लीच्या काळात आपण बघितलं तर विविध आजार हे इन्फेक्टिव्ह डिसीजेस कमी झालेत. पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे आणि शुद्ध हवा असली पाहिजे याची काळजी आपण घेत आहोत. अर्थात प्रदूषण वाढतंय पण आपण आपल्या घरात त्याची काळजी घेत आहोत. स्वच्छ शुद्ध पाण्यासाठी आपण सर्वजण फिल्टर वापरतो आहोत. वेगवेगळे इलेक्ट्रिक उपकरणं वापरतो आहोत ज्याच्याने पाणी शुद्ध राहील. सरकार त्यांच्या स्तरावर काळजी घेत आहे. त्याच्यामुळे काय झालं, इन्फेक्टिव्ह डिसीज कमी झाले. संसर्गाने होणारे आजार तसे कमी झालेत. पण वाढले कोणते आजार? लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. आपल्या इथे उपस्थित सर्व साधकांपैकी माझ्या मते अपवादानेच एखादा असेल ज्याच्या नातेवाईकांमध्ये, ज्याच्या परिवारांमध्ये, ज्याच्या आजूबाजूला डायबिटीसचे पेशंट नाहीयेत, ज्यांच्या आजूबाजूला थायरॉइडचे पेशंट नाहीयेत, ज्यांच्या आजूबाजूला पीसीओडी झालेले प्रकार नाहीयेत. आपण सगळेच जण बघतो आजूबाजूला, एक तर आपल्या स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूला काही जणांना हे व्याधी, हे आजार लागलेले आहेत. दीज आर कॉल्ड एज लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. यांना आपण जाणतो लाईफस्टाईल डिसऑर्डर, जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे होणारे आजार. योगशास्त्र हे अशा लाईफस्टाईल डिसऑर्डर्ससाठी अत्यंत उपकारक शास्त्र ठरलं आहे. वेगवेगळ्या संशोधन संस्थांमधून अनेक रिसर्च इन्स्टिट्यूट योगशास्त्रावर काम करत आहेत. अनेक युनिव्हर्सिटीज मधून योगशास्त्रावर संशोधन चाललंय, ते या आजारांच्या संदर्भात. याच्यात फक्त भारतीय लोकच आहेत असं नाही मित्रांनो. अगदी परदेशातल्या, पाश्चात्य देशांमधल्या, पौर्वात्य देशांमधल्या सुद्धा काही विद्यापीठांमधून योगशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास होतो आहे. खूप मोठ्या प्रमाणात हे शास्त्र एक चिकित्सा शास्त्र म्हणून पसरतं आहे, वाढतं आहे आणि अर्थातच त्याचे तेवढे छान रिझल्ट्स मिळतात म्हणून लोक त्याच्याकडे जास्त वळत आहेत. तर आपल्याला वेगवेगळे आजार माहिती आहे. आपल्याला डायबिटीस माहिती आहे. याच्यात खूप छान छान प्रक्रिया योगात सांगितलेल्या आहेत. योगात आपण या प्रक्रिया करत असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे मंडूकासन असेल, अर्धमत्संगासन असेल, पवनमुक्तासन असेल, पश्चिमोत्तानासन असेल, असे वेगवेगळे आसनं आपण डायबिटीस साठी करणार. बऱ्याचदा असं बघायला मिळतं, पुन्हा एकदा असे लोक आम्हाला रोज भेटतात की गोड सोडून तर आता 1 वर्ष झालं, गोड सोडून 1 वर्ष झालं पण शुगर अजूनही कंट्रोल मध्ये येत नाही. पुन्हा एकदा विचार करा मित्रांनो की जर त्या व्यक्तीने 1 वर्ष झाले साखर खाल्ली नाही आणि तरी जर त्याची शुगर कंट्रोल मध्ये येत नाहीये, याचा अर्थ शुगर वाढण्यासाठी साखर हे एकमेव कारण नाही. अजूनही काही कारण असले पाहिजे ज्याच्याने शुगर वाढते. मग थोडासा डिटेलिंग घेतल्यानंतर कळतं की या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबामध्ये खूप सारे मानसिक ताणतणाव आहेत आणि त्याच्यामुळे शुगर अनकंट्रोल राहते. सो कारण आहे तर डायबिटीसचं मानसिक ताणतणाव. औषध तो काय घेतोय? रक्तातली साखर नॉर्मल राहायची एक गोळी. ही कुठली गोळी आहे ज्याच्याने त्याचे मानसिक ताणतणाव कमी होते? कुठलीच नाही. त्याच्यामुळे काय होतंय, या गोळ्या घेत राहा, तू तुझा मानसिक ताणतणाव चालू दे. डॉक्टर लोक त्यांच्या पद्धतीने गोळ्या देत आहेत आणि शुगर कंट्रोल मध्ये ठेवत आहेत आणि हे दुष्टचक्र जे त्याच्या जीवनात लागले ते जसंच्या तसं चालू आहे. नाव विथ द प्रॅक्टिस ऑफ योगा, ज्याच्यात आपण डाएट करूयात, ज्याच्यात आपण आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया अशा काही प्रक्रिया करूयात की जेणेकरून शरीर तर स्वस्थ राहील, सोबत ध्यान, मेडिटेशन अशा काही क्रिया ज्याच्याने मन सुद्धा स्वस्थ राहील. स्ट्रेसेस आर गोइंग टू बी विथ अस. स्ट्रेसेस असणं, मानसिक ताणतणाव असणं हा आपल्या जीवनाचा भाग आहे मित्रांनो. आपण जे काय काम करणार असं खूप काही याच्यात कॉन्ट्राइंडिकेशन सच काही नाहीये. तर जर सगळ्यांनीच करण्यासारखं आहे तर आपणही अभ्यास करून बघूया. बघू तर खरंच मन प्रसन्न होतं का, किंवा होतं तर कसं होतं. एक साधारण आगामी 10 मिनिट हा अभ्यास आपण करणार आहोत, मेडिटेशनचा अभ्यास. आज जो अभ्यास मी तुमचा घेणार आहे तो प्रत्याहाराचा अभ्यास आहे. ही ध्यानाची पूर्वावस्था आहे. आपण सर्वजण इतके मोठे योगी नाही की बसलो आणि लगेच ध्यानावस्थेत गेलो. त्याच्यामुळे आपल्याला ही प्रॅक्टिस सुरुवातीला करावी लागते. अर्थात प्रत्याहार हा मेडिटेशनचाच एक प्रकार मानला जातो आणि कशासाठी केला जातो तर मेडिटेशन केलं जातं मनस्वास्थ्यासाठी,
मन प्रसन्न होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी, मनात असलेले वाईट विचार बाहेर पडण्यासाठी. करून बघूया. इंटरेस्टेड? आय होप एव्हरीबडी इज इंटरेस्टेड. चला एक नक्की 10 नक्की. मिनिटासाठी आपण हे करूया. 10 मिनिट आपण स्वस्थ बसू शकू अशी एक जागा निवडा जिथे थोडीशी शांतता आहे, जिथे तुम्ही 10 मिनिट छान शांत स्वस्थ न हलता बसू शकणार आहात अशा ठिकाणी बसा. ज्यांना शक्य असेल त्यांनी मांडी घालून किंवा पद्मासनात बसा. ज्यांना हे कुठले आसनं माहिती नसतील किंवा जमत नसतील, काहीच काळजी नाही. आपण खुर्चीवर बसू शकता, आपण फरशीवर बसू शकता, बसकट असेल तर बसकट घेऊन बसू शकता. कुठल्याही ठिकाणी फक्त जेवढं बसणार एक 10 मिनिट आपल्याला शांत स्वस्थ जिथे आपल्याला कोणी उठवणार नाही अशी एक शांत जागा आपल्याला निवडायची आहे. ओके. अंतर्मौन नावाची ही प्रॅक्टिस आहे मित्रांनो. बिलीव्ह मी, स्ट्रेस मॅनेजमेंट साठी अतिशय उत्तम असलेली ही प्रॅक्टिस. आजच्या ज्या कालावधीत आपण आहोत या सगळ्या काळात स्ट्रेसेस वाढत आहेत, मनावरचे ताण वाढत आहेत, आजूबाजूची सामाजिक स्थिती म्हणावी तितकी अनुकूल नाहीये. अशा याच्यात अंतर्मौनाचा हा अभ्यास आपल्याला निश्चितपणे खूप छान फळ देईल. चला या श्रद्धेनेच अभ्यास सुरू करूयात अंतर्मौनाचा. आपण जिथे कुठे बसला आहात तिथे आपला चष्मा, घड्याळ, बेल्ट कमरेला असेल तर ते शक्य झाल्यास बाजूला काढून ठेवा, जेणेकरून आपल्या कुठल्याही उपकरणांचा आपल्याला डिस्टर्बन्स येणार नाही. सो मोबाईल असेल तर मोबाईल सायलेंट करून ठेवा. हा माझा आवाज जो मोबाईलवर ऐकत असेल तेवढा चालू दे. तर चष्मा, घड्याळ बाजूला काढून ठेवलेला आहे. आपण ज्या ठिकाणी बसल्या खुर्चीत, जमिनीवर, त्या ठिकाणी पाठीचा कणा ताठ ठेवून मान सरळ ठेवून आपण बसणार आहोत. सो आपल्या पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात या पद्धतीने ज्ञान मुद्रेत गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात या पद्धतीने गुडघ्यांवर असतील. बघा अंगठा आणि तर्जनी जोडलेली आहे. हात गुडघ्यांवर. सावकाश डोळे मिटून घ्या. पुढे माझ्या सूचना येईपर्यंत या आगामी 10 मिनिटाच्या अभ्यासात आपण पूर्ण वेळ डोळे बंद ठेवून हा अभ्यास करणार आहोत. कान फक्त माझ्या सूचनांकडे असू देत. स्क्रीन नाही पाहिलं तरी ही प्रॅक्टिस आपण करू शकणार आहोत. त्याच्यामुळे स्क्रीनकडे मधून मधून डोळे उघडून पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याच्यामुळे ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत फक्त स्वस्थ बसा. बी कम्फर्टेबल. आता आपल्या संपूर्ण शरीराकडे पुन्हा एकदा बंद डोळ्यांनीच नजर टाका. आपलं ध्यानावस्थेत बसलेलं संपूर्ण शरीर आपल्या डोळ्यासमोर आणा. संपूर्ण शरीरात जिथे कुठे ताण जाणवत असेल, जिथे कुठे वेदना जाणवत असतील तर ती आपली स्थिती पुन्हा एकदा ऍडजस्ट करा. स्थितीत काय बदल तुम्हाला करावेसे वाटत असतील, मांडी घालताना मांड्या दुखत असतील, पोटऱ्या दुखत असतील तर आपले पाय पुन्हा ऍडजस्ट करा. अशा पद्धतीने 10 मिनिट आपण या स्थितीत शांत बसू शकतो. शरीरात जिथे कुठे ताण जाणवत असेल हा ताण आपल्याला कमी करायचा आहे. संपूर्ण शरीराची एक एक मांसपेशी, एक एक मसल आपण जर रिलॅक्स ठेवली तर आपलं संपूर्ण शरीर शिथिल होणार आहे. शरीर जेवढं शिथिल होईल तेवढा श्वासाचा वेग कमी होत जाईल आणि हळूहळू स्वास्थ्याकडे आपण जाणार आहोत. शरीरात जिथे कुठे ताण जाणवत असेल तर पुन्हा त्या ताणांकडे लक्ष द्या आणि ते ताण कमी करा, ते ताण दूर करा. आता बंद डोळ्यांनीच आपण आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण करणार आहोत. आपल्या कपाळाकडे लक्ष द्या. बंद डोळ्यांनीच आपण अनुभवतो आहोत आपलं कपाळ, नाकाचा शेंडा. लक्ष द्या आपल्या कानांकडे, आपले ओठ, आपली हनवटी याकडे लक्ष द्या. मानेकडे लक्ष द्या. आपल्या खांद्याकडे लक्ष द्या. आपले हात, हाताची वरची बाजू, कोपर, मनगट, हाताची बोटं याकडे बंद डोळ्यांनीच आपण हे सगळे आपल्या डोळ्यासमोर आणणार आहोत आणि आपल्या शरीराकडे लक्ष देणार आहोत. यानंतर आपल्या छातीकडे लक्ष द्या. छातीचा भाग,
पोटाचा भाग, या सगळ्यांच्या प्रती आपल्याला सजग व्हायचं आहे. बंद डोळ्यांनी हे अवयव आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि फक्त या अवयवांकडे आपल्याला बघायचं आहे. आपल्या पाठीचा भाग, कमरेचा भाग, आपली उजवी मांडी, उजवा गुडघा, उजवी पोटरी, उजव्या पायाचा घोटा आणि उजवा तळपाय. याच प्रकारे आपण लक्ष देणार आहोत डाव्या पायाकडे. डाव्या पायाची मांडी, डाव्या पायाचा गुडघा डोळ्यासमोर आणा, डाव्या पायाचा घोटा, पोटरी, डाव्या पायाचा तळपाय डोळ्यासमोर आणा. आता तुमचं संपूर्ण शरीर हळूहळू स्थिर होत आहे. तुमच्या संपूर्ण स्थिर शरीराकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. आपलं संपूर्ण स्थिर ध्यानावस्थेत बसलेलं शरीर आपल्याला दिसत आहे. विचार करा की या अशा ध्यानावस्थेत या स्थिर शरीराने मी अंतर्मौनाचा अभ्यास करणार आहे. विचार करा, या ध्यानावस्थेत मी अंतर्मौनाचा अभ्यास करणार आहे. हा अंतर्मौनाचा प्राथमिक अभ्यास आहे. या अभ्यासाला अंतर्मौन असं म्हणतात. हा प्राथमिक अभ्यास आहे. याच्यात आंतरिक अनुभवांवर नाही तर बाह्य अनुभवांनीच मी माझं मन स्थिर करणार आहे. शरीराला जे बाह्य अनुभव येत आहेत याचा वापर मी शरीर स्थिर करण्यासाठी करणार आहे. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजेच डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ या साह्याने जे ज्ञान मला होत आहे या ज्ञानाच्या प्रती सजग होणार आहे. या ज्ञानाला मी कुठेही विरोध करणार नाहीये. आपल्याला या पंच ज्ञानेंद्रियांशी, या इंद्रियांशी लढाई करायची नाहीये. या इंद्रियांचं कार्य त्यांचा मित्र बनून आपल्याला समजून घ्यायचं आहे. अंतर्मौनाची पहिली अवस्था आपण सुरू करत आहोत. या पहिल्या अवस्थेत आपण आपल्या इंद्रियांकडे, इंद्रियांना जाणवणाऱ्या विषयांकडे आपण त्रयस्थ पद्धतीने बघणार आहोत. लक्ष द्या तुमच्या कानाकडे. आपल्या कानाला काही ध्वनी ऐकू येत आहेत. या ध्वनीकडे लक्ष द्या. फक्त लक्ष देताना कानांना ध्वनी ऐकू येतोय हे लक्षात घ्या. सो हिअर द साऊंड्स which you are hearing with your ears. लक्ष देताना कान शब्द ऐकतायत आणि तुम्ही त्याच्याकडे त्रयस्थ भावनेने पाहायचं आहे. तुम्ही तिसरे आहात. एक आहे अनुभव करणारा कान, दुसरी गोष्ट आहे कानांना अनुभवला जाणारा ध्वनी आणि तिसरे आहेत तुम्ही जे द्रष्टा म्हणजे बघणाऱ्या स्वरूपात एक त्रयस्थ व्यक्ती बनून या सर्व घटनेकडे बघत आहात. सो कानावर येणाऱ्या आवाजांकडे लक्ष द्या. हे आवाज कान ऐकतो आहे आणि तुम्ही त्या कानांकडे त्रयस्थ भावनेने बघत आहात. याच पद्धतीने आता त्वचेकडे लक्ष देणार आहोत. आपल्या त्वचेच्या ठिकाणी जो काही स्पर्श आपल्याला जाणवतो आहे तो मी वेगळेपणाने अनुभवतो आहे. याकडे लक्ष द्या. फक्त लक्ष द्या तुमच्या त्वचेला येणाऱ्या अनुभवांकडे, त्वचेला होणाऱ्या स्पर्शाकडे. नाकाने येणाऱ्या वासाच्या बाबतीत आपण त्रयस्थ भावनेने बघणार आहोत. नाक वास घेत आहे आणि नाकाला वास घेताना मी बघतो आहे अशी भावना आपण मनात दृढ करायची आहे. जीभ चव घेते आहे आणि जिभेला जाणवणारी चव ही जीभ अनुभवते आहे आणि मी याकडे त्रयस्थ भावनेने बघतोय अशी भावना मनात येऊ द्या. बंद डोळ्यांनी काही रूप तुम्हाला दिसत आहेत, काही सीन तुम्हाला दिसत आहेत. डोळे हे बघतायत आणि मी डोळ्यांकडे बघतो आहे अशी त्रयस्थ भावना मनात असू द्या. या त्रयस्थ भावनेने हे इंद्रियांपासून वेगळं होऊन विचार करणाऱ्या तुम्हाला स्थिरता लाभणार आहे, एकाग्रता लाभणार आहे, सुखाची प्राप्ती देखील तुम्हालाच होणार आहे. आता आपल्याला आपल्या विचारांप्रती सजग व्हायचं आहे. आपल्या विचारांकडे लक्ष द्यायचं आहे. कुठलेही विचार येणं थांबवायचं नाहीये. जे काही विचार तुमच्या मनात येतील ते विचार मुक्तपणे येऊ द्यायचे आहेत. मुक्तपणे विचार येऊ द्या. फक्त मनात येणाऱ्या विचारांप्रती सुद्धा आपल्याला सजग व्हायचंय. मन हा विचार करतोय अशी त्रयस्थ भावना इथे सुद्धा आपण बाळगत आहोत. मनात येणारे सर्व विचार येऊ द्या. कुठलाही विचार थांबवू नका.
जे काही विचार येत आहेत त्याकडे आपण साक्षी भावाने बघायचं आहे, त्रयस्थ भावनेने बघायचं आहे. मनात येणारे विचार आपण साक्षी भावाने बघत आहोत. लवकरच काहींना विचार शून्य अवस्था जाणवेल आणि मनात कोणताही विचार येत नाही हे आपल्याला जाणवेल. या विचार शून्य अवस्थेची सुद्धा सजगता असू द्या. थोडं कॉन्सन्ट्रेट करा या विचार शून्य अवस्थेवर. विचार थांबवणं नाही तर आपल्याला विचार जाणणं आहे. मनात येणारे विचार आपण थांबवणार नाही आहोत, पण आपण प्रक्रिया जाणून घेणार आहोत की मन कुठल्या पद्धतीने विचार करते. आपण मनाचा मित्र बनून मनाचं हे कार्य जाणून घेत आहोत. अनेक चांगले विचार, वाईट विचार, सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, पापकर्माचे विचार, पुण्यकर्माचे विचार असे वेगवेगळे विचार आपल्या मनात येत आहेत. हे विचार आपल्या मनात येऊ द्या, यांना थांबवू नका. फक्त साक्षीभावाने या विचारांकडे बघा. फक्त साक्षीभावाने या विचारांकडे बघा. विचारांकडे साक्षीभावाने बघण्याची अंतर्मौनाची ही तिसरी अवस्था. अंतर्मौनाच्या पुढच्या अवस्थेत आता आपण ऍक्टिव्हली आपल्या आवडीचा एक विचार करणार आहोत. मनात तुमच्या आवडीचा, तुमच्या इच्छेने कोणताही एक विचार आणा. तुमच्या आवडीचा विचार. या विचारावर काही क्षण आपण मंथन करणार आहोत. या विचाराचा अधिक मंथन आपण करणार आहोत. आता हा विचार एका झटक्यात दूर सारा. बाकी अन्य कुठले विचार मनात येऊ देऊ नका. तुम्ही जो विचार ठरवाल तोच विचार मनात असला पाहिजे. त्याच विचाराचं पुन्हा एकदा मंथन करा आणि झटक्यात तो विचार दूर सारा. पुन्हा तिसऱ्यांदा हेच आपण करणार आहोत. मनात एक विचार येऊ देत. काही काळ या विचाराचं मंथन आपण करणार आहोत. एका झटक्यात हा विचार आपण दूर सारणार आहोत. आता विचारांच्या येण्या जाण्यावर तुमचं नियंत्रण हळूहळू प्राप्त होतंय. इथे एक लक्षात येईल की चांगला विचार आल्यानंतर तो दूर सारणं सोपं जात आहे आपल्याला, पण वाईट विचार आल्यानंतर आपण दूर सारायला जरा कासकूस करत आहोत. थोडं दूर सारायला आपल्याला अवघड जात आहे. आता थोडंसं उलट करूया. आता एक वाईट विचार मनात आणा. कुठलाही एक वाईट विचार तुमच्या इच्छेने तुमच्या मनात आणा. या विचारावर थोडंसं मनन करा आणि एका झटक्यात हा विचार दूर सारा. अजून एक वाईट विचार मनात आणा. या विचाराचंही मंथन करा, मनन करा आणि एका झटक्यात हा विचार दूर सारा. आता एक चांगला विचार मनात आणा. बघा, येणाऱ्या विचारांवर आपलं नियंत्रण आहे, त्याच्यामुळे एक चांगला विचार मनात आणा. या चांगल्या विचाराचं मनन करा आणि हा विचार आता दूर करा. पुन्हा एकदा एक चांगला विचार मनात आणा. चांगल्या विचाराचं मनन करा आणि हा चांगला विचार एका झटक्यात दूर सारा. प्रत्याहाराच्या या अभ्यासाने मनाचं एक चांगलं ट्रेनिंग, एक चांगलं प्रशिक्षण आपल्याला मिळतं. प्रत्याहाराच्या या अभ्यासाने मनात येणारे वाईट विचार आपण दूर करू शकतो आणि चांगल्या विचारांची पेरणी मनात आपण करू शकतो. हे प्रशिक्षण आपल्याला वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी आणि चांगले विचार मनात रुजवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अनेक वाईट आठवणी, वाईट विचार हे आपण दूर सारतो आणि चांगल्या विचारांची पेरणी मनात आपण करत असतो. या अभ्यासाने काही वेळाने आपलं मन शांत होणार आहे, निर्मल होणार आहे, पवित्र होणार आहे. प्रत्याहाराचा हा अभ्यास आता आपण थांबवणार आहोत. बाह्य वातावरणाप्रती थोडं सजग व्हायचं आहे. आपल्या आजूबाजूला एक वातावरण आहे याची जाणीव आपण करून घ्या. या बाह्य वातावरणात आपलं शरीर स्थिर आहे याकडे लक्ष द्या. थोडी आपल्या शरीर स्थितीची, ध्यानात्मक असलेल्या आपल्या शरीराची जाणीव करून घेऊया.
बंद डोळ्यांनीच पुन्हा एकदा आपलं शरीर आपण अनुभवणार आहोत. आजूबाजूच्या खोलीची, या खोलीत असलेल्या वातावरणाची जाणीव आपण आता करून घेणार आहोत. तुमच्या आजूबाजूला जी खोली आहे, या खोलीत असणारं वातावरण, या खोलीत असणारी हवा, प्रकाश, ही खोली आपल्या आजूबाजूला आहे याची जाणीव आपण करून घेऊया. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करून घेतल्यानंतर आता एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. यानंतर आपण 3 ओंकार म्हणणार आहोत. आपणही माझ्यासोबत 3 ओंकार म्हणू शकता. आपण सोबतच म्हणूयात 3 ओंकार. त्यासाठी एक दीर्घ श्वास आत आणि श्वास सोडता सोडता ओंकार म्हणूयात. ओम शांती शांती शांती. सावकाश आपलं शरीर हलवा. थोडेसे हाताची बोटं हलवा, पायाची बोटं हलवा. थोडा शरीराच्या खांद्यांना, पाठीच्या स्नायूंना ताण द्या. हाताचं घर्षण करणार आहोत. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासा. थोडीशी उष्णतेची जाणीव आपल्याला होते. हे तळवे आता डोळ्यांवर ठेवायचे आहेत. आपल्या बंद डोळ्यांसमोर तळवे ठेवणार आहोत आणि हाताच्या उंजळीमध्ये डोळ्यांची सावकाश उघडझाप करणार आहोत. प्रत्याहार हे जे मेडिटेशनची पायरी, त्याचा अभ्यास इथे पूर्ण झाला. अपेक्षा आहे हा अभ्यास तुम्हाला मनस्वास्थ्य प्रदान करेल. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. या ठिकाणी माझं व्याख्यान मी थांबवतो आणि आयोजकांकडे सूत्र पुन्हा देतो. धन्यवाद सर. खूपच छान अशी माहिती. उपस्थित जे कोणी आपले उपस्थित प्रेक्षक आहेत किंवा जे कोणी आपलं आता सर्वजण आपलं सरांनी दिलेली माहिती ऐकत आहोत, आपणापैकी कोणाला जर काही सरांना प्रश्न विचारायचे असतील तर आपण एक तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा 1 बाय 1 सरांना प्रश्न विचारूही शकता. आपणापैकी कोणाला काही शंका असतील, कोणाला काही अधिक माहिती हवी असेल, कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण ते सरांना विचारू शकता. हॅलो डॉक्टर, अभय बोलतोय. हो सर. हा, मला असं विचारायचं आहे की हा प्रश्न मला काही लोकांनी विचारला देखील हो. की कोरोनाच्या ह्या काळात जे इन्फेक्शन नॉर्मली सगळ्यांनाच माहिती की नाकावाटे होतं आणि अशा वेळेस जेव्हा आपण प्राणायाम करतो किंवा अनुलोम विलोम असे काही योगांचे प्रकार करतो आणि समजा आपल्याला ही गोष्ट माहिती नाही आणि आपण समजा इन्फेक्टिव्ह आहोत त्याच्यातून, इन्फेक्शन झालेलं असेल असं गृहीत धरलं आणि ह्या प्राणयोगाने जे आपण श्वासोश्वासाचं जे आपण प्राणायाम करतो तर त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये हवेचं प्रेशर होऊन काही इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे का? म्हणजे हे वयोमानानुसार असेल, काही 30 ते 35, 35 ते 40, काही 50 ते 55 वगैरे ह्या पद्धतीने. अच्छा, छान प्रश्न आहे. बघा, हे खरं आहे. आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, ती व्यक्ती 25ली असो, 35ली असो की 75ची असो, एक प्राणायामाच्या बाबत साधा सोपा नियम आहे की जेव्हा तुम्हाला इन्फेक्शन आहे त्यावेळेला आपण प्राणायामाचा अभ्यास करायचा नाहीये. आता हे कोविड सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा असं होतंय की असिम्प्टोमॅटिक पेशंट राहत आहेत आणि आपल्याला नक्की लक्षात येत नाही की नक्की आपल्याला इन्फेक्शन आहे का नाही.
पण अशा वेळेला मग चुकून माझ्याकडून प्राणायाम झाला तर काय, अशी शंका किंवा अशी एक भीती प्राणायाम करताना मनात येऊ शकते. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की जर तुम्हाला इन्फेक्शन झालंय पण तुमच्यात जर काही लक्षणच निर्माण झालेली नाहीये, दॅट मीन्स यू आर असिम्प्टोमॅटिक, मग हा व्हायरस जर तुमच्या शरीरात राहतो आहे आणि तुमच्यात लक्षणं निर्माण झालेली नाही किंवा काही असेही असतील की ज्यांना ऑलरेडी कोविड इन्फेक्शन होऊन गेलंय आणि आता ते स्वस्त आहे पण मग आता प्राणायाम करायचा का, तर यस, जेव्हा प्रूव्हन आहे की तुम्हाला कोविड झाला आहे, कोविडच नाही अन्य कुठले इन्फेक्शन, अगदी साधा टॉन्सिलायटिस का असेना जो आपण नियमितपणे अनुभवतो कधी ना कधी, तसं असताना प्राणायामाचा अभ्यास करायलाच नको. पण अनावधानाने हा अभ्यास झाला किंवा आपण म्हणूयात की सिम्पटम्स नसताना हा अभ्यास झाला, तर ते व्हायरसेस जे घशात असताना किंवा नाकात असताना तुम्हाला बाधले नाही, ते खाली लंग्स मध्ये जाऊन पण तुम्हाला बाधतीलच असं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अजाणतेपणी जरी किंवा प्रायर टू डायग्नोसिस तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप दुष्परिणाम ऍज काही होणार नाहीये. पण वन्स यू हॅव प्रूव्हन की तुम्हाला कोविड आहे किंवा घशाला इन्फेक्शन आहे किंवा निमोनिया आहे किंवा टीबी आहे, असं कुठलं इन्फेक्शन असते, त्यावेळी प्राणायामाचा अभ्यास शक्यतो टाळलेला बरा. अच्छा, थँक्यू. थँक्यू. अजून काही शंका? कोणाला काही विचारायचंय का अजून? टाईप करणं शक्य नसेल तर आपण स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. फक्त विचारताना आपलं नाव सांगा आधी. डॉक्टर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की ऑफिस गोअर जे आहेत त्यांचा डाएट बद्दल जर म्हणाल तर आपण की संध्याकाळी जाताना भूक लागते मग बाहेरचं खाणं होतं, आपण आता जे डाएट बद्दल बोललात तर त्याच्या संदर्भात त्यांनी काय म्हणजे प्रिकॉशन्स पाळायला पाहिजे? हो, हा प्रश्न बरोबर आहे. विशेषतः मुंबई पुण्यासारख्या मोठे शहर ज्याच्यात कामानिमित्त ऑफिसमध्ये जाण्यानिमित्त आपण दीर्घकाळ घराबाहेर राहतो, अशा वेळेला भूक लागणं स्वाभाविक आहे आणि भूक लागल्यानंतर खाणं तर अनिवार्य आहे. आता याच्यात साधारण आपली लाईफस्टाईल फिक्स आहे की आपलं ऑफिस साधारण 5 वाजता 6 वाजता सुटतं आहे किंवा 7 वाजता सुटतंय, जी काय आपली वेळ असेल, आणि साधारण आपल्याला हेही लक्षात येत आहे की ऑफिस सुटतानाच्या वेळेला म्हणजे 5-6 वाजता मला थोडी भूक लागलेली असते किंवा त्या दरम्यान मग मी काहीतरी बाहेरचं खातो. हे आपल्या जीवनशैलीचा भाग आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला जर तुम्हाला माहितीच आहे की तुम्हाला 5 वाजता किंवा 6 वाजता ट्रेनमध्ये बसल्यानंतर किंवा बसमध्ये बसल्यानंतर किंवा परत येताना मला भूक लागते आहे, तर त्याची तजवीज जर आपण घरून जातानाच करून घेऊन गेलो, जसं तुम्ही दुपारच्या जेवणाचा डबा तर घेऊन जाताय, मग त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये भाजीपोळी तर आपण काही ट्रान्झिट मध्ये खाऊ नाही शकणार, पण मग एखादं फळ कुठलंही तुमच्या आवडीचं असं जर काही तुम्ही नेलं, कधी एखादी काकडी किंवा गाजर किंवा तत्सम जर काही आपण सोबत नेऊ शकलो, केळी असेल, असं जर काही आपण सोबत नेऊ शकलो, कारण जे लोक ऑफिसला जातात, जे दीर्घकाळ ऑफिसमध्ये असतात, ते निश्चितपणे म्हणजे पुरुष वर्ग असो की महिला वर्ग असो, स्वतःची बॅग किंवा पर्स आपण कॅरी करतच असतो, ज्याच्यात आपण टिफिन वगैरे नेतो. बस त्या टिफिनचं वजन थोडंसं वाढवूया आणि तिथे भाजीपोळीच्या ऐवजी काहीतरी स्नॅक्स सारखं, मग ते एखादं फळ असेल किंवा घरी बनवून ठेवलेले पौष्टिक लाडू वगैरे असतील, डिंकाचे लाडू सारखे लाडू असतील की जे आपलं कॅल्शियम वगैरे वाढवतील, असं जर काही आपण सोबत कॅरी करू शकलो तर निश्चितपणे बाहेर खाणं आपण टाळू शकतो. आणि माझ्या मते हा त्याचा राजमार्ग आहे की त्याच्यातून आपण पोषण पण मिळवू, म्हणजे काय रिक्वायरमेंट असेल, कॅल्शियमची कमतरता असेल, तुम्ही डिंकाचे लाडू सोबत ठेवा, विटॅमिन्स वगैरेची कमतरता असेल तर, किंवा मेंटेन करायचं असेल, कमतरता असलीच पाहिजे असं काही नाही, एक आरोग्य मेंटेन करण्यासाठी आपण तत्सम काहीतरी हेल्दी डाएट आपण सोबत ठेवू शकतो. आणि एखाद दिवशी न्यायचं राहिलंच तर मग जवळपासच्या एखाद्या दुकानातून राजगिऱ्याचे लाडू असतील किंवा तत्सम काही हेल्दी, अगदी काही नाही तर ड्रायफ्रुट्स वगैरे सारख्या काही गोष्टी आपण परचेस करून ठेवल्या की त्या परमनंट माझ्या बॅग मध्ये पडलेल्या असतात. खारीक असेल, रक्त कमी होणं ही एक मोठी समस्या आहे, मग ते तिथे काहीतरी ब्लॅक डेट्स असतील, म्हणजे काळे खजूर वगैरे जर आपण आपल्या पर्समध्ये बॅगमध्ये जर ठेवले तर निश्चितपणे तुम्ही बाहेरचं खाणं टाळू शकता आणि उलट पक्षी पुन्हा एकदा आरोग्यदायी सात्विक आहार घेऊ शकता. सो ऑप्शन आर देअर, whether to go for that option or not is the question.
आपण या पद्धतीने केलं पाहिजे की जेणेकरून कसं आहे यज्ञ कर्म आहे ना, तर त्याच्यामुळे मग ते चांगलंच काय ते प्रसाद आपण चढवला पाहिजे देवाला. आणखीन एक जो नेहमीचा प्रश्न असतो डॉक्टर साहेब की ऍसिडिटी हो ऍसिडिटी जी आहे आजकाल लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळेला जेवणाच्या वेळा असतात, तर हो ऍसिडिटी आसनांच्या द्वारे आणि आपल्या डाएटच्या द्वारे आपण कसं त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो? छान, चांगला प्रश्न आहे सर, आणि अगदी व्यवहार्य प्रश्न आहे, कारण प्रत्येक घरात ऍसिडिटी नाही असं एक पण घर आपल्याला सापडणार नाही. सो प्रत्येक घरात ऍसिडिटी आपल्याला सापडेल. कारण जे तुम्ही सांगितले ती खरी आहेत. डाएटच्या माध्यमातून ऍसिडिटी होते, चुकीच्या डाएट म्हणेल. सो बऱ्याच वेळा चुकीचा डाएट म्हणताना मग असं होतं, आम्ही खातो तर भाजी पोळीच किंवा भाकरी भात खातो, मग आता अजून काय बदल करायचा, असा एक प्रश्न नेहमी आम्हा डॉक्टर लोकांना ऐकावा लागतो. त्या तुम्ही म्हणता चुकीचा आहार, मग आता भाजी पोळी पण नाही खायची, मग हवेवर राहायचं का, असा एक उलट प्रश्न आम्हाला, कारण वैतागलेले असतात बिचारे लोक, खूप दीर्घकाळ चालणारा प्रश्न आहे. अशा वेळी काय करायला पाहिजे, फक्त आहारातले कंटेंट नाही तर आहाराच्या वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असेल. जर आपण रात्री उशिरा जेवण करत असू तर ज्यांना पर्टिक्युलरली ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी याला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल की रात्रीचं जेवण लवकर कसं होईल. आपण दुपारी उशिरा जेवत असू 2 वाजता 3 वाजता, तर निश्चितपणे ही जेवायची वेळ नाही मित्रांनो. त्याच्यामुळे मग जेवायची वेळ आपल्याला अल्टर केल्या पाहिजे. डाएट मध्ये पदार्थांमध्ये बदल तर आता सगळ्यांना माहिती की ऍसिडिटी झाल्यावर ते वडापाव, मिसळ, समोसे खाऊ नये, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण मग राहिलं काय बदलायचं, तर योग्य वेळी जर खाल्लं तर ते चांगल्या पद्धतीने पचेल. दुसरी गोष्ट सरांनी विचारलं आसनच्या माध्यमातून ते कसं करते, तर यस, खूप चांगले चांगले आसनं आहेत ज्याच्याने पोटातलं पित्त कमी करू शकतो. पवनमुक्तासन असेल, पश्चिमोत्तानासन असेल, पुन्हा एकदा अर्धमत्स्यांगासन सारखे पोटावर दाब आणि ताण, भुजंगासनासारखं आसन असेल ज्याच्याने पोटावर दाब आणि ताण येतात. या आसनांमुळे पाचकस्राव नॉर्मली सिक्रेट होतात, पित्त योग्य पद्धतीने पोटात येतं आणि पित्ताचा त्रास कमी होतो. शुद्धिक्रिया एक वेगळा भाग आहे. वमनासारख्या शुद्धिक्रिया असतील, शंख प्रक्षालनासारख्या शुद्धिक्रिया असतील, त्यांचा अवलंब आपण करू शकतो. अर्थात हे योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या आपल्या गावी आपल्या आपल्या कॉलेजमध्ये करू शकतो. तिसरा मुद्दा सांगेल सर, ऍसिडिटीचं कारण हे फक्त डाएट नाहीये. आजच्या तारखेला मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव हे ऍसिडिटीचं भव्य मोठं कारण आहे. काय खायचं हे ऍसिडिटीच्या लोकांना गमलेलं असतं ऑलरेडी, पण हे गमलेलं नसतं की माझी ऍसिडिटी ही आहारातून नाही, माझी ऍसिडिटी ही मानसिक ताणतणावातून आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राणायामचा जर अभ्यास आपण केला तर तो मानसिक ताणतणाव कमी होईल, मेडिटेशनच्या अभ्यासाने तो कमी होईल, आणि प्राणायाम मेडिटेशन सुद्धा ऍसिडिटीच्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याला वापरतो. तर आणखीन एक प्रश्न असा असतो की आपण बऱ्याच वेळेला ऐकतो आणि लोकांमध्ये बरंच कन्फ्युजन असतं की आहार जो आहे तो नियमित घ्यायला पाहिजे, हे तर आपण आता सांगितलं, पण काही काही लोक असं म्हणतात की 2-2 तासांनी खा, पण थोडं थोडं खा, पण खात राहा, तर हे कितपत योग्य आहे? सर आयुर्वेद आणि योग या शास्त्राच्या संदर्भाने सांगेल, वैयक्तिक माझं मत नाही. शास्त्रात आलंय म्हणजे त्याची किंमत खूप मोठी आहे माझ्या स्वतःच्या मतापेक्षा. शास्त्रात सांगितलंय द्वौ कालो भुंजित अग्निहोत्र समाधित. आहार किती वेळा घ्यायचा, तर द्वौ कालो, 2 काळ, 2 वेळा जेवायचं आहे दिवसातून. 2 वेळा कुठले, सकाळी 6 वाजता सकाळी 10 वाजता जेवलं तर चालेल का, तर तसं नाही. अग्निहोत्र ज्या काळी केलं जातं, अग्निहोत्र ही एक चांगली संस्कार आहे, चांगली परंपरा आहे जी फॉलो केली जाते बऱ्यापैकी घरांमध्ये हल्ली. सो अग्निहोत्राचा काळ कसा आहे, तर सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला. तर हे ते 2 काळ आहेत, सूर्योदय आणि सूर्यास्त, जेव्हा तुम्ही आहार ग्रहण केला पाहिजे. या 2 वेळी ग्रहण केलेला आहार, त्याला कारण पण तशीच आहे सर, शास्त्रीय कारण आहे. या 2 वेळा अशा आहेत आयुर्वेदानुसार की तेव्हा पित्त, जे पुढे अन्नाचं पचन करणार आहे तुमच्या, ते पित्त उपलब्ध आहे आहाराचं पचन करायला. सो जेव्हा पित्त उपलब्ध आहे तेव्हा जर आहार घेतला गेला तर त्या आहाराचं पचन व्यवस्थित होईल. तुम्ही दुपारी 3 वाजता जेवणार, 2 वाजता जेवणार आणि शरीराला अपेक्षा करणार की शरीराने आता मी 2 वाजता जेवले तर पित्त पोटात पाठवलं पाहिजे. तर लक्षात घ्या, शरीर काही दिवस, एखाद दिवस तुमच्या मताप्रमाणे चालेल, पण रोज शरीर तुमच्या
पद्धतीने चालणार नाही. शरीराचं स्वतःचं एक प्रोग्रामिंग आहे. शरीर त्या प्रोग्रामिंग नुसार काम करतं. मग 3 वाजता तुम्ही जेवलात आणि शरीराने नाही म्हटलं की नाही प्रोग्रामिंग मध्ये बसत नाही, पित्त मी पाठवू शकत नाही. मग पचन ओघाने आलंच. सो अशा वेळेला 2 वेळेला खाणं हे अधिक संयुक्तिक आहे. वारंवार खाण्याने काय होतं तर आधीचं अन्न पचत नाही. त्याच्यानंतर परत आपण खातो. बरं 2 तासांनी थोडं थोडं खाणं हा थोडं थोडं शब्द हा सोयीस्कररित्या विसरला जातो आणि मग 2 तासांनी भरपूर भरपूर खाल्लं किंवा क्षमतेपेक्षा जास्त खाल्लं असं म्हणूया. तर असं जर काही झालं तर मग ते पुढे जाऊन पचन विकारांचं कारण ठरतं. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? सर मला विचारायचं होतं. हा बोला. मी उज्ज्वला चौधरी बोलतेय. मला विचारायचं होतं की योगाचा अभ्यास केल्यानंतरून, योग साधना केल्यानंतरून आपल्याला काही दिवसानंतरून तिखट जे आपण खातो तर ते जास्त तिखट लागतं वगैरे असं काही होतं का? म्हणजे मिरची खाल्ली, मसाला खाल्ला तर ते आपल्याला सहन होत नाही असं होतं का? कारण की मी माझ्या अनुभवावरनं फक्त विचारते हा प्रश्न. योग साधनेनंतर खर तर तिखट गोष्टी जास्त तिखट लागायला लागतात असं म्हणता तर नाही येणार. पण एक होऊ शकतं की तुमच्यात सत्वगुण वाढल्यामुळे किंवा तुम्ही त्या डाएटचं नॉलेज घेतल्यामुळे आता तो तिखट मसाल्याचा आहार तुम्हाला कदाचित नकोसा झाला असेल. येस, योगाने सत्वगुण वाढीस लागतो. तुम्ही योगाची कुठलीही साधना करा, आसनाची असो, प्राणायामाची असो, या सगळ्या साधना सत्वगुण वाढवतात माणसामधलं. आणि ज्या व्यक्तीचा सत्वगुण जास्त आहे तो सामान्य खाणं, साधारण आहार खाणं पसंत करतो. तिखट मसाल्याच्या आहाराविषयीची जी आसक्ती ही योग साधनेने कमी होते. ते व्यवहारात बघायला मिळतं. बहुतेक आता तुमच्या तेवढी साधना झाली असावी की ती आसक्ती तुमची कमी झाली आणि म्हणून आता तिखट मसाल्याचं तुम्हाला खावंसं वाटत नसेल. सो चांगली गोष्ट आहे. म्हणजे राजसिक आहार तुम्ही करत आहात. सो योग साधना चालू द्या. Keep it on. ओके, थँक्यू सर. थँक्यू. माझ्या मते आहे कोणी अजून की थांबूया? हॅलो, आणखीन कोणाला काही प्रश्न आहे का? हरिओम सर. हरिओम. नाव सांगा आपलं. हरिओम. हरिओम. कृपया आपलं नाव सांगा. हरिओम. हॅलो. आपला प्रश्न विचारा. I think he's Bansi Shet. Please go ahead, Bansi ji. Some problem with ओके, connectivity. काही हरकत नाही. आपणास आणखीन कोणास काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण AICPTR चा ईमेल आयडी आपण तुम्हाला देणार आहोत. त्या ईमेल आयडी वर आपण आपले प्रश्न, डाऊट्स काही असतील तर विचारू शकता. आपले प्रश्न सरांपर्यंत नक्की पोहोचवण्यात येतील आणि त्यामार्फत सरांकडून जे सोल्युशन येईल ते आपणापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल. नक्कीच. पुन्हा एकदा संदीप सर आपले मनपूर्वक आभार, कारण आपण जी माहिती, उपयुक्त अशी माहिती दिली ती खरोखरच खूप सात्विकतेची आहे आणि खरोखरच आयुष्य, रोजंदारीच्या रोजगारात आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात खूपच मदतहार्य अशी ही माहिती आपण आम्हाला दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक शतशः आभार. आणि मी विशेष आभार मानेन श्री अभय रेळेकर यांचे, कारण आज आम्हाला जी ही माहिती मिळालं, आम्हाला हे ज्ञानामृत जे संदीप सरांनी पाजले त्याला कुठेतरी अभय रेळेकर सर कारणीभूत आहेत आणि हे त्यांच्यामुळे शक्य झालंय. त्यामुळे अभय रेळेकर सर आपले सुद्धा खूप 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 आभार. सर आणि एक मी मध्ये सांगू इच्छितो की मनीषजी भुसे नाशिक यांच्या मार्फत मी डॉक्टरांपर्यंत पोहोचलो, तर त्यांचे पण तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप आभार. खरंच मनीष सर आपले सुद्धा मनपूर्वक आभार. असं सहकार्य अभय सर, मनीष सर, आपणा सर्वांकडून असं सहकार्य आम्हाला वेळोवेळी होत राहो हीच प्रार्थना. त्याचबरोबर आजच्या उपस्थितांमध्ये आपल्या बरोबर श्री बसव जयू भाटकर आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपणा सर्व उपस्थितांचे, योग प्रेमींचे, योगाभ्यास करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आजचं हे सेमिनार ज्यांनी अरेंज केलं त्या ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च
या संस्थेच्या सर्व स्टाफ मेंबर्स, पाध्ये सर, आपणा सर्वांचे शतशः आभार. जाता जाता आपणाला एक विनंती वजा आवाहन करेन. जाता जाता आपणा सर्वांना उपस्थितांना एक विनंती वजा आवाहन आहे. रुग्णता से भरे युग का आज कठिन दौर है. आपाधापी भरे जीवन में अनेकों मोड़ है. रुग्णता से भरे युग का आज कठिन दौर है. आपाधापी भरे जीवन में अनेकों मोड़ है. आओ मिलकर आज योग को अपनाएं. आओ मिलकर आज योग को अपनाएं. योग ही सफल निरोगी जीवन का तोड़ है. योग ही सफल क्या बात, निरोगी वा वा, जीवन का तोड़ सुंदर. है. क्या बात. सुंदर धन्यवाद. सुंदर सुंदर. धन्यवाद. आजचा कार्यक्रम धन्यवाद इथे संपला सर. असं मी जाहीर करतो. सर. हा, एक सर. मिनिट घेतो. Yes, sir. AICPTR यांनी मला आज इथे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबाबत मी संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो. पाध्ये सर, ज्यांच्याशी काल पण बोलणं झालं होतं आणि सरांनी खूप छान चान्स मला इथे दिला. माझी जी साधना आहे की हा योग प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा, या साधनेत AICPTRचं बळ लाभलं आहे आणि त्यानिमित्त संस्थेचे पाध्ये सरांचे, रेळेकर सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांनी वेळ दिलात आणि 1 तास मला पेशंटली ऐकून घेतलं, त्याबाबत आपल्याही सर्वांचे आभार मानतो. AICPTRच्या टेक्निकल टीमचे विशेष आभार, कारण विदाउट देम दिस इज सिम्पली इम्पॉसिबल, कारण टेक्निकल सपोर्ट महत्वाचा. तर त्यांचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद पाध्ये सर. धन्यवाद Thank you, सर. doctor. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा अशाच एका सेमिनारसाठी वेबिनारच्या मार्फत लवकरच भेटू. तोपर्यंत मी राजन घात आपणा सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला हे जाहीर करतो. धन्यवाद.